Hello students, welcome to the next lecture. This is the lecture number 11 in the course of the basic mechanical engineering. Now from this lecture onward we will start the different power plants. Okay, up to last lecture we have covered the thermodynamics and the heat transfer. Now from this lecture we are basically dealing with the different types of the power plant. Now actually in this lecture we are going to focus on the thermal power plant. Okay, so what are the different component of the thermal power plant and how it works? Okay, now what are the different cycle related to it and how to calculate the efficiency? There are different number of topics related to this thermal power plant, so we'll see one by one. Let's start the thermal power plant. Okay, now the first question is what is the thermal power plant, or what is the actually work of the thermal power plant? Okay, so why we are constructing the thermal power plant? If you see the thermal power plant, actually thermal power plant converts, actually this thermal power plant converts the energy stored in the fossil fuels stored in the fossil fuels to the shaft work, and again this shaft work will be converted into electricity. Okay, simple language मध्ये सांगायचं झालं तर काय, this thermal power plant actually converts the energy stored in the fossil fuel into shaft work, and this again shaft work will be converted into electricity. Now what are these fossil fuels? Okay, हे fossil fuels काय असणार आहे? These fossil fuels are nothing but the it can be coal. Okay, coal असू शकतं, or it can be oil, or it can be a natural gas. Okay, कोणत्या पण टाइमचे काय असू शकतं तुमचे fossil fuel असू शकतं. This fossil fuel actually utilized to give the energy, and this fossil fuel energy will be converted into the shaft work. Now what is mean by shaft work? By utilizing this fossil fuel energy, okay, the energy of fossil fuel will be utilized to rotate the shaft. Okay, जो काही जनरेटर असणार आहे त्या जनरेटरचा जो शाफ्ट असणार आहे, आय कॅन से दी जनरेटर शाफ्ट, तो जनरेटर शाफ्ट आपण काय करणार आहे, विथ द हेल्प ऑफ द एनर्जी ऑफ द फॉसिल फ्यूल त्याला काय करणार आहे, रोटेट करणार आहे. ओके, अँड बिकॉज ऑफ द रोटेशन ऑफ दिस शाफ्ट ऑफ द जनरेटर देर विल बी द जनरेशन ऑफ द इलेक्ट्रिसिटी. ओके, ही बेसिक आयडिया मी तुम्हाला दिलेली आहे की ॲक्च्युली थर्मल पॉवर प्लांटमध्ये आपल्याला काय करायचं आहे, किंवा वाय वी आर कन्स्ट्रक्टिंग और हाऊ दॅट थर्मल पॉवर प्लांट प्रोड्युसिंग द इलेक्ट्रिसिटी. ओके, याचा एक बेसिक सिनारिओ सांगितलेला आहे. काय आहे बेसिक सिनारिओ, की फॉसिल फ्यूलची एनर्जी आपण युटिलाइज करणार आहे टू रोटेट द शाफ्ट ऑफ द जनरेटर, अँड दॅट ऑब्वियसली इफ द शाफ्ट ऑफ द जनरेटर इज गेटिंग रोटेटेड इट विल प्रोड्यूस द इलेक्ट्रिसिटी. ओके, हे बेसिक आहे. मग आता नेक्स्ट जर बघितलं आपण तर आपल्याला जो थर्मल पॉवर प्लांट ॲक्च्युली बघायचा आहे, या फॉसिल फ्यूलची एनर्जी तर आपण युटिलाइज करणारच आहे, पण इथं ती फॉसिल फ्यूलची एनर्जी युटिलाइज करताना आपण काहीतरी काय करणार आहे, की एक मीडियम यूज करणार आहे, की जे मीडियम आपल्याला काय करणार आहे, एनर्जी ट्रान्सफर करायला काय करणार आहे, मदत करणार आहे. ओके, ॲक्च्युली इन द लास्ट लेक्चर ऑल्सो वी सॉ दॅट इफ यू वॉन्ट टू ट्रान्सफर दी हीट एनर्जी. ओके, इफ यू वॉन्ट टू ट्रान्सफर दी हीट एनर्जी, तुम्हाला जर हीट एनर्जी जर ट्रान्सफर करायचे असेल तर ऑब्वियसली देर विल बी अ रिक्वायरमेंट ऑफ द मीडियम इफ यू वॉन्ट टू ट्रान्सफर द हीट एनर्जी विथ द हेल्प ऑफ द कंडक्शन अँड विथ द हेल्प ऑफ द कॉन्वेक्शन. राईट, तर ह्या कंडक्शन आणि कॉन्वेक्शन हीट ट्रान्सफरचे जे मोड आहेत किंवा मोड ऑफ द हीट ट्रान्सफर आहेत त्याला आपण काय करायचं, युटिलाइज करायचं आहे इन द थर्मल पॉवर प्लांट. ओके, सो व्हॉट द मीडियम वी आर गोइंग टू यूज हिअर, इथं आपल्याला ॲक्च्युली वर्किंग फ्लुइड जे आपण यूज करणार आहे, वर्किंग फ्लुइड की जे आपल्याला हीट ट्रान्सफर करायला मदत करणार आहे, दॅट वर्किंग फ्लुइड विल बी यूज ॲज अ वॉटर. ओके, वॉटरला आपण काय करणार आहे, वर्किंग फ्लुइड ॲज यूज करणार आहे. हे वॉटर जे असणार आहे इट विल बी समटाइम्स इट विल बी इन द लिक्विड फेज. ओके, जे पूर्ण थर्मल पॉवर प्लांट आहे तर त्या पूर्ण थर्मल पॉवर प्लांटमध्ये समटाइम्स वॉटर विल बी इन द लिक्विड फेज, और समटाइम्स इट विल बी इन द वेपर फेज. ओके, कधी कधी ते लिक्विड फेजमध्ये असणार आहे, कधी कधी ते वेपर फेजमध्ये पण असणार आहे. तर ते आता कोणकोणत्या प्रोसेस आहे, कधी ते लिक्विड फेजमध्ये असणार किंवा हाऊ विल गोइंग टू कन्वर्ट इन टू वेपर, दॅट वी आर गोइंग टू लुक इन टू. ओके, सो दिस इज द बेसिक सिनारिओ ॲक्च्युली व्हॉट यू आर डुईंग इन दी थर्मल पॉवर प्लांट. आणि याचं जर तुम्ही जर ब्लॉक डायग्राम जर काढली, इफ यू ड्रॉ दी ब्लॉक डायग्राम फॉर दिस वन, हाऊ ॲक्च्युली दिस थर्मल पॉवर प्लांट वर्क. सी हिअर देर विल बी अ फर्नेस. ओके, एक फर्नेस असणार आहे. नाउ व्हॉट इज दी वर्क ऑफ दिस फर्नेस, वी विल प्रोव्हाइड दी फ्यूल अँड एअर टू दिस फर्नेस. ओके, या फर्नेसला आपण काय करणार आहे, एअर आणि फ्यूल सप्लाय करणार आहे. मग आता मला सांगा, हे जे फ्यूल असणार आहे ते फ्यूल काय असणार आहे, ऑब्वियसली दॅट फ्यूल विल नथिंग बट युअर फॉसिल फ्यूल्स. ओके, जे मी तुम्हाला आत्ता सांगितलं की कोल असेल किंवा मग तुमचे ऑइल असेल, नॅचरल गॅस असेल, दॅट विल बी सप्लाय टू दिस फर्नेस.
now this furnace will be heated and it will produce the heat energy over here. The furnace काय करणार आहे, let's say it is producing the Q1 as the heat energy. Okay, Q1 काहीतरी heat energy ते produce करणार आहे, and obviously while producing this Q1 heat energy there will be generation of some exhaust gases, and that exhaust gases will be here. Okay, मग exhaust gases जे आहे ते exhaust gases पण आपण काय करणार आहे, thermal power plant च्या बाहेर we will exhaust into the environment, right? So this fuel will generate some exhaust gases over here. मग आता ही जी हीट एनर्जी इथं जनरेट झालेली आहे, विल ट्रान्सफर दॅट हीट एनर्जी टू दिस बॉयलर. ओके, ह्या बॉयलरला आपण काय करणार आहे, ही हीट एनर्जी ट्रान्सफर करणार आहे, किंवा पूर्ण पॉवर प्लांटमध्ये त्या हीट एनर्जीला किंवा त्या जी एनर्जी आपल्याला या फ्यूलपासून भेटलेली आहे त्याला काय करणार आहे, सप्लाय करणार आहे. मग आता ही जी एनर्जी आपण इथं Q1 सप्लाय करणार आहे ती ॲक्च्युली कशी सप्लाय होणार आहे किंवा त्याचा पाथ काय असणार आहे. तर ॲक्च्युली फर्स्ट ऑफ ऑल that we are going to supply this heat energy to the boiler. Okay, सगळ्यात अगोदर आपण त्याला बॉयलरला सप्लाय करणार आहे. Then this heat energy will transfer to the turbine. The turbine will rotate and produce the electricity. Then again this turbine after rotating the shaft of the generator and from the turbine this heat energy or that steam will get passed to the condenser, and from the condenser it will pass to the again feed pump. Okay, आता हे सगळे कंपोनंट काय आहे ते डिटेलमध्ये आपण बघणार आहे. Here if you see this B is nothing but the boiler. Okay, B काय असणार आहे, this B will be nothing but the boiler. B काय असणार आहे, B stands for the boiler. Let's say this T is stands for the turbine. Okay, ही एक सिंपल तुम्हाला ब्लॉक डायग्राम दाखवतोय, डिटेलमध्ये आपण बघणारच आहे. B is for the boiler, T is for the turbine, C is for the condenser. Now what will be the work of the condenser? Obviously it will condense the steam of the water. Okay, and this P is nothing but the feed pump. Now what is the work of this feed pump, that we will discuss later. Okay, मग आता याला सप्लाय केल्यानंतर काय होणार आहे, फीड हा जो बॉयलर आहे, बॉयलर करणं स्टीम कुठं पास होणार आहे, इट विल ट्रान्सफर टू दी from the boiler, this will transfer to the turbine. Okay, a turbine this will transfer to the condenser, this condenser will transfer to the feed pump, and again from the feed pump it will feed to the what, boiler, right? लेट्स से मग आता याच्यावरती ज्यावेळेस हा फीड पंप आहे तर हा फीड पंप रोटेट करण्यासाठी आपल्याला इथं काहीतरी काय करावं लागणार आहे, मोटार वर्क करावं लागणार आहे, एक्सटर्नल वर्क करावं लागणार आहे. ओके, लेट्स से दिस एक्सटर्नल वर्क इज नथिंग बट दी WP. नाउ फ्रॉम दिस टर्बाइन विल ट्रान्सफर दिस एनर्जी टू दी जनरेटर, अँड जनरेटर शाफ्ट जो आहे तो काय होणार आहे, रोटेट होणार आहे, अँड दिस जनरेटर विल प्रोड्यूस दी इलेक्ट्रिसिटी. राईट, सो दिस इज दी बेसिक ब्लॉक डायग्राम. आणि त्याच्यानंतर ह्या कंडेन्सरमधनं ऑब्वियसली कंडेन्सर काय करतोय, तुमचा जी स्टीम असणार आहे त्याला वॉटरमध्ये किंवा स्टीम टू किंवा वेपर फेजला कशामध्ये कन्वर्ट करणार आहे, वेपर फेजला लिक्विड फेजमध्ये कन्वर्ट करणार आहे. सो देर विल बी सम हीट रिजेक्शन ओव्हर हिअर. या कंडेन्सरला तुमच्या वेपरची हीट ॲब्झॉर्ब करून ती बाहेर कुठंतरी काय करणार, रिलीज करावं लागणार आहे किंवा हीट रिजेक्ट करावं लागणार आहे. सो लेट्स से वी आर सेइंग दी कंडेन्सरमधनं काहीतरी Q2 हीट काय होतं इथं रिलीज होते आहे, अँड दिस Q2 हीट हाऊ इट विल बी गेट रिलीज टू दी रिव्हर ऑर सी. या Q2 हीटला आपण रिव्हर किंवा सीच्या वॉटरमध्ये रिलीज करणार आहे. ते कसं करणार आहे दॅट विल डिस्कस लॅटर. ओके, आता तुम्हाला एक बेसिक मी तुम्हाला इथं आयडिया दिलेली आहे. ओके, आणि इथं जनरेटरमध्ये काय होणार आहे, शाफ्ट वर्क विल बी देअर. ओके, शाफ्ट वर्क इथं होणार आहे. सो दिस इज द बेसिक ब्लॉक डायग्राम. आता ॲक्च्युली काय होत आहे तुम्हाला आपण हळूहळू काय करणार आहे, डिटेलमध्ये एंटर करतोय. बरोबर, अगोदर तुम्हाला जनरल ओव्हरव्ह्यू दिला, त्याच्यानंतर आता एक जनरल ब्लॉक डायग्राम काढलेले आहे, आणि इथं ॲक्च्युली हीट एनर्जी कुठं कुठं पास होते हे तुम्हाला क्लिअर आयडिया आली असेल. आता हे बॉयलर काय आहे, टर्बाइन काय आहे, कंडेन्सर, फीड पंप काय आहे, दॅट विल ॲक्च्युअली गोइंग टू सी दी ॲक्च्युअल ॲनिमेशन. ओके, सी हिअर. आता इथं जर आपण जर बघितलं तर फ्रॉम दी फर्स्ट लॉ ऑफ दी थर्मोडायनेमिक्स जर मी तुम्हाला विचारलं तर ऑब्वियसली व्हॉट दी इथं जर बघितलं तर एक कंप्लीट सायकल कंप्लीट होतं आहे. बघा इथं जर बघितलं तर फ्रॉम बॉयलर टू टर्बाइन टू कंडेन्सर टू अगेन पंप, अँड फ्रॉम पंप टू दी अगेन बॉयलर. म्हणजे काय सायक्लिक प्रोसेस इथं काय होते, परफॉर्म होते. बरोबर, सो आय कॅन से इट इज नथिंग बट दी सायक्लिक प्रोसेस. अँड सिन्स इट इज अ सायक्लिक प्रोसेस, ही जर एक सायक्लिक प्रोसेस असेल तर देन आय कॅन से फ्रॉम द फर्स्ट लॉ ऑफ द थर्मोडायनेमिक दॅट द टोटल नेट हीट, ओके, नेट हीट ओव्हर दिस सायकल विल बी इक्वल टू दी समेशन ऑफ द नेट वर्क डन ओव्हर दिस सायकल. ओके, या सायकलवरती जेवढी पण हीट एनर्जी तुमची ॲक्च्युली नेट हीट एनर्जी जी असणार आहे दॅट विल बी इक्वल टू दी नेट वर्क डन. राईट, मग नेट हीट एनर्जी कशी कॅल्क्युलेट करायची किंवा नेट वर्क डन कसं कॅल्क्युलेट करायचं दॅट विल सी लॅटर, बिकॉज आफ्टर दॅट वी आर गोइंग टू लुक इन टू रँकिन सायकल. ओके, एक रँकिन एक हायपोथेटिकल किंवा आयडियल सायकल आहे. जसं तुम्ही कार्नॉट सायकल बघितलं होतं, दॅट वॉज ऑल्सो हायपोथेटिकल बिकॉज ऑल दी रिव्हर्सिबल आयडियल प्रोसेस वॉज डिस्कस देअर. हिअर ऑल्सो वी आर गोइंग टू डिस्कस द आयडियल रिव्हर्सिबल प्रोसेस, दॅट विल डिस्कस लॅटर इन डिटेल.
Now this mathematical statement we have write over here from the first law of the thermodynamic, right? So इथं जर बघितलं या ब्लॉक डायग्राममध्ये जर बघितलं तर ॲक्च्युली किती हीट एनर्जी तुम्ही ॲड करताय, यू आर ॲडिंग दिस Q1 हीट एनर्जी, राईट, अँड यू आर रिजेक्टिंग दिस Q2 हीट एनर्जी. सो इफ आय आस्क यू what is the net heat energy transfer over here, it is nothing but the Q1 minus Q2, right? And if you see here WP एवढं वर्क डन आपण सप्लाय करतोय सिस्टीमला आणि WT एवढं वर्क डन आपण काय करणार आहे सिस्टीममधनं काढून घेणार आहे, बरोबर. म्हणजे टोटल नेट जर वर्क डन मी तुम्हाला विचारलं तर ऑब्वियसली इट विल बी WT मायनस WP, राईट, अँड टोटल जर हीट एनर्जी ट्रान्सफर जर विचारलं इट विल बी Q1 मायनस Q2. सो फ्रॉम द फर्स्ट लॉ ऑफ द थर्मोडायनेमिक आय कॅन राईट ओवर हिअर इट विल बी नथिंग बट द Q1 minus Q2 is equal to the WT minus WP, right? So this is nothing but the mathematical statement of the first law over here. We are applying here because it is a cyclic process, okay? आणि cyclic process कशी आहे आपण डिस्कस केलेला आहे इथं, from boiler to turbine, turbine to condenser, condenser to feed pump, and from feed pump to again it is to the boiler, okay? Now आता ही तुम्हाला ब्लॉक डायग्राम दाखवलेले आहे, बट ॲक्च्युली थर्मल पॉवर प्लांटचे कोणकोणते कंपोनंट आहे आणि हाऊ दॅट कंपोनंट वर्क किंवा प्रत्येक कंपोनंटचं फंक्शन काय आहे ते आपण डिटेलमध्ये बघणार आहे, ओके. सो वी हॅव सम ॲनिमेशन ओव्हर हिअर अँड फ्रॉम दॅट ॲनिमेशन वी आर गोइंग टू लुक इन टू, ओके. सो लेट्स डिस्कस ओव्हर दॅट. सो आय विल एक्सप्लेन ओव्हर हिअर इन डिटेल, ओके. इथं डिटेलमध्ये मी काय करतो तुम्हाला हे काय करतो एक्सप्लेन करतो सो दॅट यू विल हॅव द क्लिअर आयडिया, राईट. सो सी हिअर this is the complete thermal power plant we are going to discuss over here. If you see here this thermal power plant इथं जर बघितलं तर डिफरंट काय दिसतंय तुम्हाला कंपोनंट दिसतंय, बरोबर. आता डिफरंट कंपोनंट कसे आहे आणि ते कसे डिस्कस करणार आहे, लेट्स सी हिअर. इथं जे तुम्हाला दिसतंय दिस इज नथिंग बट दी कंप्लीट ओव्हरव्ह्यू, बरोबर. आता ह्या कंप्लीट ओव्हरव्ह्यू डिस्कस करताना इथं जर बघितलं तर सी हिअर कंप्लीट थर्मल पॉवर प्लांटमध्ये हे काय असणार आहे, दिस विल बी नथिंग बट दी रिजन ऑफ दी बॉयलर, ओके. हा जो तुम्हाला टोटल रिजन इथं दिसतोय जो की ब्ल्यू कलरमध्ये शो केलेला आहे दिस इज नथिंग बट दी बॉयलर रिजन, ओके. हा काय आहे बॉयलर रिजन आहे. मग तिथेच तुमचे बॉयलरमध्ये वेगवेगळे कंपोनंट असणार आहे. मग आता तुम्हाला एक जनरल ओव्हरव्ह्यू देतो. इथं जर बघितलं तुम्ही तर ह्या बॉयलरमधनं ह्या बॉयलरला आपण काय केलेलं आहे इथं विथ द हेल्प ऑफ धिस पाईप, ओके, विथ द हेल्प ऑफ धिस पाईप आपण काय केलेलं आहे वी हॅव फीड दी वॉटर ओव्हर हिअर. इथं काय केलेलं आहे वॉटर फीड केलेलं आहे, बरोबर. मग आता हे वॉटर फीड केल्यानंतर आफ्टर दिस वॉटर गेटिंग एंटर इन टू दिस बॉयलर इट विल प्रोड्यूस दी स्टीम ओव्हर हिअर. आता स्टीम कसं प्रोड्यूस करणार आहे, देर आर दी डिफरंट कंपोनंट दॅट विल सी इन दी ॲनिमेशन लॅटर. आफ्टर दॅट दिस हीट विल गेट ट्रान्सफर टू दिस टर्बाईन, ओके. इथं काय केलेले आहे विथ द हेल्प ऑफ दिस पाईप, विथ द हेल्प ऑफ दिस पाईप आपण काय केलेले आहे वी ट्रान्सफर दॅट स्टीम, म्हणजे वॉटर ज्यावेळेस तुम्ही हाय टेम्परेचरला ज्यावेळेस बॉईल करणार आहे ऑब्वियसली देर विल बी जनरेशन ऑफ दिस स्टीम अँड दिस स्टीम आपण काय करतोय विथ द हेल्प ऑफ दिस पाईप आपण इथं काय केलेले आहे ह्या टर्बाईनला सप्लाय केलेली आहे, बरोबर. आता इथे जे टर्बाईनचा जो सेक्शन तुम्हाला दिसतोय ह्या सेक्शनमध्ये देअर कॅन बी अ लो प्रेशर टर्बाईन, देअर कॅन बी अ हाय प्रेशर टर्बाईन, ओके. इथं हा जो तुम्हाला सेक्शन दिसतोय या सेक्शनमध्ये इथं लो प्रेशर टर्बाईन असू शकता, इट कॅन बी हाय प्रेशर टर्बाईन और देअर कॅन बी इंटरमिजिएट प्रेशर टर्बाईन, ओके. ते कसं वर्क करतात दॅट विल सी लॅटर. मग आता आफ्टर दी पासिंग थ्रू दिस टर्बाईन ह्या टर्बाईनची इथं काय असणार आहे ब्लेड्स असणार आहे. त्या ब्लेड्सवरती ज्यावेळेस तुमची स्टीम काय करणार आहे कोलाईड करणार आहे ऑब्वियसली देअर विल बी रोटेशन ऑफ दिस टर्बाईन आणि हा टर्बाईनचा जो शाफ्ट आहे तो कुठं कनेक्ट केलेला आहे इथं ह्या जनरेटरला कनेक्ट केलेला आहे, बरोबर. दिस इज नथिंग बट द रिजन ऑफ दिस जनरेटर आणि या जनरेटरला हा शाफ्ट आपण कनेक्ट केलेला आहे अँड वेन दिस शाफ्ट विल रोटेट ऑब्वियसली दिस जनरेटर विल प्रोड्यूस दी इलेक्ट्रिसिटी, राईट. आणि ते इलेक्ट्रिसिटी मग आपण काय करतोय बाहेर सप्लाय करतोय, बरोबर. मग आता हे बाकीचे जर तुम्ही जर बघितलं तर बाकीचे कोणते कंपोनंट आहे बघा इथं बाकीचे कंपोनंट जर बघितले तर आफ्टर गेटिंग पास टू दिस टर्बाईन ह्या टर्बाईनमधनं ज्यावेळेस ती स्टीम बाहेर पडणार आहे दॅट स्टीम वी विल गेट सप्लाय टू दिस. ती स्टीम आपण कुठं सप्लाय करणार आहे इथं जर बघितलं तर यू कॅन सी हिअर 2 पाईप्स आर देअर, बरोबर. इथं 2 पाईप्स आहे. विथ द हेल्प ऑफ वन पाईप आपण काय करणार आहे दिस वी विल सप्लाय दॅट स्टीम फ्रॉम द टर्बाईन टू दिस कूलिंग टॉवर. ह्या कूलिंग टॉवरला आपण काय करणार आहे ती स्टीम एनर्जी सप्लाय करणार आहे, ओके. दीज आर नथिंग बट दी कूलिंग टॉवर्स, ओके. हे काय आहे कूलिंग टॉवर आहे. आता ह्या कूलिंग टॉवरचं पर्पज काय आहे दिस कूलिंग टॉवर विल गेट ॲब्झॉर्ब दी एनर्जी फ्रॉम दिस स्टीम अँड इट विल कन्वर्ट इन टू दी कंडेन्स फ्लुइड, ओके. इथं काय होणार आहे की इथं तुम्हाला जे बॉटमला नेट दिसत आहे फ्रॉम दिस नेट दी नॅचरल एअर कॅन एंटर फ्रॉम दिस नेट, ओके. या नेटमधनं नॅचरल एअर इथं एंटर होऊ शकते. ती एंटर झाल्यानंतर इथनं ही काय करणार आहे ही जी इथं कूलिंग टॉवरला जे आपण इनपुट दिलेलं आहे स्टीमचं तर त्याची एनर्जी काय करणार आहे ॲब्झॉर्व करणार आहे आणि त्याचं टेम्परेचर डिक्रीज होणार आहे.
आफ्टर सम टेम्परेचर इज गेटिंग डिक्रीज, हा जो दुसरा पाईप आहे, विथ द हेल्प ऑफ दिस अनदर पाईप वी विल अगेन सप्लाय दिस स्टीम टू दिस कंडेन्सर ओव्हर हिअर. इथं कंडेन्सरला आपण ते काय करणार आहे, सप्लाय करणार आहे. अगेन त्या कंडेन्सरमध्ये इथं काय असणार आहे, दिस कंडेन्सर ॲक्च्युली इट इज बिलो दिस टर्बाईन. ओके, आणि त्या कंडेन्सरमध्ये आपण काय करणार आहे, विल सप्लाय सम नॅचरल रिव्हर वॉटर ऑर सी वॉटर, सो दॅट दॅट नॅचरल ऑर रिव्हर वॉटर विल टेक दी एनर्जी फ्रॉम दॅट स्टीम, त्या स्टीमकडनं एनर्जी घेणार आहे आणि इट विल कन्वर्ट इन टू दी फ्लूइड. अँड अगेन विथ दी हेल्प ऑफ दी फीड पंप, इथं काय असणार आहे, इथं फीड पंप असणार आहे, दॅट विल सी लॅटर. मग ही फीड पंप काय करणार आहे, ही फीड पंप अगेन काय करणार आहे, तुमचं जे वॉटर आहे विथ हाय प्रेशर इट विल सप्लाय टू दिस बॉयलर अँड अगेन दिस प्रोसेस विल रिपीट अगेन. क्लिअर झालं. मग आता बघा, आता मी तुम्हाला जनरल ओव्हरव्ह्यू दिलेला आहे. मग आता ह्या साईडचा जो तुम्हाला इकडे रिजन दिसत आहे, व्हॉट दिस ॲक्च्युली रिजन, दिस रिजन इज फॉर दी व्हेन दी फ्युअल गॅसेस गेट्स आउट ऑफ दिस बॉयलर आहे. आता हे जे बॉयलर आहे, या बॉयलरमधनं काही फ्युअल गॅसेस बाहेर पडणार आहे. इथं जर बघितलं तुम्ही तर विथ द हेल्प ऑफ दिस पाईप ऑर दिस कंड्यूट दिस फ्युअल गॅसेस विल गेट आउट. आणि फ्युअल गॅसेस बाहेर पडल्यानंतर आता त्याला आपण डायरेक्टली ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीज करू शकत नाही, बरोबर, बिकॉज सम दी हार्मफुल केमिकल्स विल बी देअर, किंवा हार्मफुल्स त्याच्यामध्ये कंपोनंट असणार आहे. तर सो दॅट वी कॅन नॉट एंटर दॅट फ्युल गॅसेस इन टू द एन्व्हायरमेंट. ओके, त्यासाठी आपण काय केलेलं आहे, वी हॅव प्रोव्हाइडेड हिअर दी इलेक्ट्रोस्टॅटिक प्रिसिपिटेटर. इथं इलेक्ट्रोस्टॅटिक प्रिसिपिटेटर आपण प्रोव्हाइड केलेलं आहे की ते काय करणार आहे, हार्मफुल जे तुमच्या फ्युल गॅसेसमध्ये हार्मफुल जे कंपोनंट असणार आहे दॅटला काय करणार आहे, इथं ॲब्झॉर्ब करणार आहे, बरोबर. जे काही एलिमेंट असतील त्या एलिमेंटला इथं ॲब्झॉर्ब करणार आहे. अँड व्हेन इट इज क्लीन, ते क्लीन झाल्यानंतर आपण त्याला काय करणार आहे, विथ द हेल्प ऑफ दिस चिमनी, इथं काय दिसतंय तुम्हाला, चिमनी दिसते, बरोबर. दिस चिमनी विल रिलीज दॅट फ्युल गॅसेस टू द एन्व्हायरमेंट, राईट. आता हा तुम्हाला काय सांगितलेलं आहे, मी जनरल ओव्हरव्ह्यू सांगितलेलं आहे. आता ते कसं परफॉर्म होतं विल डिस्कस इन दी लॅटर. ओके, त्याला आता काय करूया, एक कम्प्लिटली डिटेलमध्ये काय करूया, डिस्कस करूया. सो विल स्टार्ट अगेन दिस ॲनिमेशन. लेट्स सी व्हॉट आर नेक्स्ट कंपोनंट्स. ओके, आता इथं बघा, मी टर्बाईन सांगितलं होतं, बरोबर. आता इथं जर बघितलं, सी हिअर देर इज दी टर्बाईन प्रोव्हाइडेड ओव्हर हिअर. आता इथं काय केलेलं आहे, टर्बाईन प्रोव्हाइड केलेलं आहे बिफोर दिस. ओके, बिफोर दिस, ह्या जनरेटरच्या अगोदर काय केलेलं आहे, टर्बाईन प्रोव्हाइड केलेलं आहे. सो लेट मी शो ओवर हिअर. आता इथं बघा, हा काय आहे, दिस इज नथिंग बट दी शाफ्ट ऑफ द जनरेटर. हा काय आहे, दिस इज नथिंग बट दी शाफ्ट ऑफ जनरेटर. ओके, दिस इज नथिंग बट दी शाफ्ट ऑफ दी जनरेटर. आणि ह्या शाफ्टला इकडं काय कनेक्ट केलेलं असणार आहे, हिअर टर्बाईन शाफ्ट विल बी देअर. दिस टर्बाईन शाफ्ट विल रोटेट अँड अगेन बिकॉज ऑफ दी टर्बाईन शाफ्ट गेटिंग रोटेटेड दिस जनरेटर शाफ्ट विल ऑल्सो रोटेट, राईट. आता हा जनरेटरचा शाफ्ट रोटेट झाल्यानंतर इथं काय करणार आहे, ऑब्वियसली इथनं काय होणार आहे, इलेक्ट्रिक एनर्जी काय होणार आहे, तयार होणार आहे. ओके, सो दिस इज नथिंग बट दी जनरेटर. नेक्स्ट सी पुढं बघूया हाऊ दी कंपोनंट्स आर वर्किंग ओव्हर हिअर, बरोबर. हा जनरेटरचा शाफ्ट इथं रोटेट होणार आहे अँड इट विल प्रोड्यूस दी इलेक्ट्रिसिटी ओव्हर हिअर. आफ्टर दॅट इफ यू सी हिअर, इथं जर बघितलं तर ह्या जो जनरेटर आहे त्या जनरेटरला आपण इकडं काय कनेक्ट केलेलं आहे, टू दिस जनरेटर, ह्या जनरेटरला आपण काय कनेक्ट केलेलं आहे, इथं आपण टर्बाईन कनेक्ट केलेलं आहे, बरोबर. दीज आर नथिंग बट दी टर्बाईन. हे काय कनेक्ट केलेलं आहे, टर्बाईन कनेक्ट केलेलं आहे आणि याचा हा काय आहे, शाफ्ट आहे, बरोबर. आता इथं हा जो शेप प्रोव्हाइड केलेला आहे, केलेला आहे, दिस इज जस्ट इन ऑर्डर टू इन्क्रीज दी प्रेशर ऑफ दी स्टीम. ओके, स्टीमचं प्रेशर इन्क्रीज करण्यासाठी आपण काय केलेलं आहे, अशा टाईपचे शेप इथं प्रोव्हाइड करत असतो इन दी टर्बाईन, सो दॅट जर प्रेशर जर इन्क्रीज झालं तर इट विल कोलाइड ऑन दी ब्लेड्स ऑफ द टर्बाईन विथ दी लार्ज फोर्स. आणि जर लार्ज फोर्सनं जर टर्बाईनच्या ब्लेडवरती जर कोलाइड झालं तर ऑब्वियसली इट विल रोटेट विथ हाय स्पीड. आणि हाय स्पीडनं जर रोटेट झाला हा शाफ्ट तर ऑब्वियसली तुमची जी इलेक्ट्रिसिटी जनरेट होणार इट विल बी ऑल्सो मोर, राईट. मग आता हा टर्बाईन डिटेलमध्ये बघूया की हे टर्बाईन कसा वर्क करणार आहे. सो सी हिअर इन दी ॲनिमेशन, इफ यू सी टर्बाईन जर बघितलं तर इथं टर्बाईनचे काय दिसत आहे तुम्हाला, ब्लेड दिसत आहे. ओके, सी हाऊ दॅट टर्बाईन ब्लेड्स आर गेटिंग रोटेटेड. ओके, टर्बाईनचे ब्लेड इथं काय होत आहे, रोटेट होत आहे. सो हिअर द डिफरंट ब्लेड्स आर प्रोव्हाइडेड हिअर विच आर गेटिंग रोटेटेड अँड बिकॉज ऑफ दिस रोटेशन, ह्या रोटेशनमुळे इथं काय होणार आहे, हा शाफ्ट पण काय होणार आहे, रोटेट होणार आहे. आणि हा शाफ्ट एकदा रोटेट झाला तर ऑब्वियसली तो शाफ्ट इथं आपण काय केलेला आहे, जनरेटरला कनेक्ट केलेला आहे. ओके, आता आणखी तुम्हाला हळूहळू काय होत आहे, क्लिअर आयडिया येत चालली. ओके, सी लेट्स सी दी नेक्स्ट. नेक्स्ट जर बघितलं तर आता हे टर्बाईनचे जे ब्लेड्स आहे, आता इथं बघा, ही व्हॉट यू आर सीइंग हिअर इन दी व्हाईट कलर, इथं व्हाईट कलरमध्ये जर बघितलं तर ही आपण काय केलेली आहे, हिअर आपण इथं काय केलेली आहे, ही स्टीम इथं सप्लाय केलेली आहे, बरोबर. इथं काय केलेली आहे, स्टीम सप्लाय केलेली आहे. स्टीम कोणती आहे की जी वॉटर तुमचं स्टीममध्ये कन्वर्ट झालेलं आहे, बरोबर. वॉटर स्टीममध्ये कन्वर्ट झालेलं आहे आणि स्टीम इथं सप्लाय केल्यानंतर ऑब्वियसली ज्यावेळेस ह्या ब्लेड्सवरती ही स्टीम ज्यावेळेस कोलाइड होणार आहे तर इथं काय होणार आहे, ते ऑब्वियसली ते ब्लेड्स ऑफ द टर्बाईन काय होणार आहे, रोटेट होणार आहे. ओके, सो लेट्स सी दी नेक्स्ट.
see here, when there will supply the high pressure and high temperature, these blades will get rotated, and after getting rotated, steam न ज्यावेळेस ब्लेडला रोटेट करणार आहे, रोटेट झाल्यानंतर जी स्टीम आहे त्याचं प्रेशर पण लो होणार आहे आणि त्याचं टेम्परेचर पण काय होणार आहे, लो होणार आहे. सी हिअर, आपण हाय प्रेशर आणि हाय टेम्परेचरला ही स्टीम इथं काय केली होती, सप्लाय केली होती, अँड इट इज गेटिंग कन्वर्टेड इंटू लो प्रेशर अँड लो टेम्परेचर. क्लिअर झालं. सो सी दी नेक्स्ट. सी हिअर, हे टर्बाईनचे ब्लेड काय होत आहे, रोटेट होत आहे. ओके. नेक्स्ट सी हिअर, हे टर्बाईनचं ब्लेड जर बघितलं तर ऑब्वियसली इट हॅविंग दिस शेप सच दॅट एरोफाईल शेप, सो दॅट इट कॅन गेट कोलाइड ऑन दी स्टीम. ओके. आता इथं बघा सिरीजमध्ये आपण काय केलेलं आहे, टर्बाईन कनेक्ट केलेलं आहे. इथं जर बघितलं तुम्ही तर यू कॅन सी हिअर दी 3 टाइप्स ऑफ टर्बाईन वी कॅन कनेक्ट इन टू सिरीज. ॲक्च्युली these three turbines are nothing but the working on the different types of the pressure. We can say the high pressure turbine, low pressure turbine, and what we can say the intermediate pressure turbine. म्हणजे काय की ज्यावेळेस तुमच्या बॉयलर करून स्टीम येणार आहे ते ती बॉयलर करून आलेली स्टीम काय असणार आहे, हाय प्रेशरमध्ये असणार आहे. सो विल सप्लाय टू द हाय प्रेशर टर्बाईन. मग आता हाय प्रेशर टर्बाईनमधनं बाहेर पडताना त्याचं काहीतरी प्रेशर लो होणार आहे किंवा टेम्परेचर लो होणार आहे. दॅट विल सप्लाय टू दी इंटरमिजिएट प्रेशर टर्बाईन. परत त्याचं टेम्परेचर आणि प्रेशर लो होणार आहे. दॅट स्टीम अगेन विल बी सप्लाय टू दी लो प्रेशर टर्बाईन, अँड ॲट दी लास्ट ॲट दी लो प्रेशर टर्बाईन वी कनेक्ट दी जनरेटर. ओके. तर अशा प्रकारे हे सिरीजमध्ये काय होत असतं, टर्बाईन तुमचे वर्क होत असतं. ओके. लेट्स सी दी नेक्स्ट. सी हिअर हाऊ दॅट टर्बाईन इज गेटिंग रोटेटेड. इथं काय तुम्हाला हाय प्रेशर टर्बाईन शो केलेलं आहे. नेक्स्ट सी हिअर दी इंटरमिजिएट प्रेशर टर्बाईन यू कॅन सी ऑन द स्क्रीन, अँड नेक्स्ट इट इज अ लो प्रेशर टर्बाईन. बरोबर. हाय प्रेशरला इंटरमिजिएट कंबाईन केलं, त्याच्यानंतर इंटरमिजिएटपासून काय केली, परत आपण हीट फ्रॉम दिस इंटरमिजिएट टर्बाईन आपण परत काय केली, वी सप्लाय दिस स्टीम टू दी लो प्रेशर टर्बाईन. बरोबर. आणि लो प्रेशर टर्बाईनला इकडे काय कनेक्ट असणार आहे, ऑब्वियसली इकडे काय असणार आहे, तुमचं जनरेटर कनेक्ट असणार आहे. ओके. आय थिंक तुम्हाला आता हा टर्बाईन आणि जनरेटरचा जो सिनॅरिओ आहे तो कम्प्लिटली क्लिअर झालेला आहे. पण आता ज्यावेळेस तुमचं जे स्टीम येणार आहे किंवा स्टीम ह्या इकडं हाय प्रेशर टर्बाईनमध्ये एंटर होणार आहे, ती कशी एंटर होणार आहे ॲक्च्युली दॅट विल सी हिअर. ओके. आता नेक्स्ट बघा की इथं आपण काय केलेलं आहे, हाय प्रेशरकडनं लो प्रेशरला काय केलेलं आहे, सप्लाय केलेलं आहे, अँड फ्रॉम अगेन लो प्रेशर टू इट विल सप्लाय टू दी जनरेटर. ओके. सी दी नेक्स्ट जर आपण जर बघितलं, इफ यू सी दी नेक्स्ट ओव्हर हिअर, सी हिअर हाऊ दॅट स्टीम विल बी गेटिंग सप्लाय. आता इथं बघा जे टर्बाईन जे आहे तर टर्बाईनमधचं ॲक्च्युली काम काय आहे की ज्यावेळेस स्टीम त्याच्यावरती कोलाइड करणार आहे तर त्यामुळे हे टर्बाईन काय होणार आहे, रोटेट होणार आहे किंवा टर्बाईनचा शाफ्ट रोटेट होणार आहे. बट हे टर्बाईनला रोटेट कोणी केलं तर ऑब्वियसली स्टीमनं रोटेट केलं. मग आता स्टीमचं तिथलं काम झालेलं आहे. बरोबर. ते स्टीमनं ह्या टर्बाईनला रोटेट केल्यानंतर आता त्याला आपल्याला काय करायचं आहे, एक्झिट करायचे आहे. मग एक्झिट करताना तर वी विल नॉट डायरेक्टली एक्झिट दॅट इन टू द ॲटमॉस्फिअर. आपण त्याला काय करणार आहे, परत युटिलाइज करणार आहे, सो दॅट वी कॅन अचीव दी इकॉनॉमी. त्याला आपण काय करणार आहे, परत काय करणार आहे, युटिलाइज करणार आहे. आता त्याला युटिलाइज कसं करणार, लेट सी. सी हिअर, ज्या टर्बाईन जे आहे इथं तुम्हाला ॲरो शो केलेला आहे, त्या टर्बाईनच्या बिलो काय केलेलं आहे, आपण कंडेन्सर प्रोव्हाइड केलेलं आहे. काय प्रोव्हाइड केलेलं आहे, वी आर प्रोव्हाइडिंग दी कंडेन्सर ओव्हर हिअर. इथं बघा हे जे कंडेन्सर प्रोव्हाइड केलेलं आहे जे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे, दिस कंडेन्सर विल डिक्रीज द टेम्परेचर ऑफ द स्टीम अँड इट विल कन्वर्ट दी स्टीम इंटू स्टीमला काय करणार आहे, इट विल कन्वर्ट दी स्टीम इंटू लिक्विड. ओके. स्टीमला परत लिक्विडमध्ये कन्वर्ट करणार आहे. सो दिस इज नथिंग बट दी फंक्शन ऑफ दिस कंडेन्सर. सी दी नेक्स्ट जर तुम्ही जर बघितलं, दिस कंडेन्सर विल वर्क, इट विल ॲब्झॉर्ब दी एनर्जी, अँड एनर्जी ॲब्झॉर्व केल्यानंतर आता एनर्जी ॲब्झॉर्व करताना हाऊ इट विल ॲब्झॉर्व एनर्जी, सी हिअर. इथं जर बघितलं तुम्ही तर टर्बाईनकडनं ही आता स्टीम कुठं आलेली आहे, टर्बाईनकडनं ही स्टीम आता इथं कुठे आलेली आहे, कंडेन्सरमध्ये आलेली आहे. बरोबर. आता कंडेन्सरमध्ये इथं आल्यानंतर ह्या कंडेन्सरमध्ये आल्यानंतर त्या स्टीमची आपण हीट एनर्जी ॲब्झॉर्ब कशी करणार आहे किंवा टेम्परेचरला डिक्रीज कसं करणार आहे किंवा जी Q2 हीट आपण ब्लॉक डायग्राममध्ये दाखवली होती बघा, कंडेन्सरमधनं आपण काय केली होती, Q2 हीट एनर्जी काय केली होती, रिजेक्ट केली होती. मग आता ही Q2 हीट एनर्जी इथनं कशी रिजेक्ट होणार आहे, दॅट सी हिअर की आपण काय करणार आहे, नॅचरल जी रिव्हर आहे, नॅचरल रिव्हर असेल किंवा सी वॉटर असेल, बरोबर, रिव्हर वॉटर असेल किंवा सी वॉटर असेल, ते इथनं काय करणार आहे, त्या स्टीमच्या जवळून इथनं काय करणार आहे, पास
करणार आहे बरोबर. मग आता स्टीमच्या जवळून आपण हे जर पास जर केलं तर काय करणार आहे, हे जे तुमचं नॅचरली कोल्ड वॉटर आहे, हे कोल्ड वॉटर काय करणार आहे, ह्या स्टीमची एनर्जी काय करणार आहे, ॲब्झॉर्ब करणार आहे आणि त्याच्यामुळे ह्या स्टीमचं टेम्परेचर काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे बरोबर. आणि ते स्टीमचं टेम्परेचर डिक्रीज झालं तर ऑब्वियसली इट विल कंडेन्स अँड इट विल गेट कन्वर्टेड इनटू वॉटर. क्लिअर झालं. सो दिस इज द फेनॉमेना ऑकरिंग ओव्हर हिअर. नेक्स्ट सी नेक्स्ट व्हॉट हॅपनिंग हिअर. See here this steam is getting converted into the liquid water. आता इथं बघा हे स्टीम काय झालेली आहे, this steam is getting converted into the liquid water over. इथं म्हटलंय बघा कंडेन्स्ड वर्किंग फ्लुइड बरोबर. वर्किंग फ्लुइड काय होतं आपलं वॉटर, आणि ते वॉटर आता स्टीममध्ये कन्वर्ट झालेलं होतं आणि परत स्टीममधनं आता आपल्याला परत त्याला युटिलाइज करायचं आहे. सो वी हॅव कन्वर्टेड इंटू दी वर्किंग फ्लुइड. ओके, त्याला वर्किंग फ्लुइडमध्ये आपण काय केलेलं आहे, कन्वर्ट केलेलं आहे. सो सी नेक्स्ट व्हॉट हॅपनिंग ओव्हर हिअर. नेक्स्ट जर बघितलं तर आता हे कंडेन्स फ्लुइड जरी झालेलं आहे, त्या कंडेन्स फ्लुइडला आपल्याला आता परत बॉयलरला सप्लाय करायचं आहे बरोबर. मग आता बॉयलरला सप्लाय करण्यासाठी आता इथं जर बघितलं तर बघा आपण काय केलेलं आहे, टेल मी अगेन हिअर. हे काय आहे, कंडेन्सर आहे बरोबर. आणि हे कंडेन्सरमध्ये आपण काय केलं, कंडेन्सरमध्ये आपण लिक्विडला स्टीमला काय केलं, लिक्विडमध्ये कन्वर्ट केलं. आणि ते लिक्विड आता आपण काय केलं, इथं फीड पंपला काय केलेलं आहे, सप्लाय केलेलं आहे. कुठं सप्लाय केलं, फीड पंपला. दीज आर नथिंग बट दी फीड पंप. याला काय म्हणणार, फीड पंप. आणि ह्या फीड पंपचं वर्किंग काय आहे, दिस फीड पंप विल अगेन सप्लाय दिस वॉटर, जे काही तुमचं कंडेन्स लिक्विड इथं झालेलं होतं, कंडेन्स्ड फ्लुइड झालं होतं कशामध्ये, कंडेन्सरमध्ये, ते परत आपण काय करणार आहे, विथ द हेल्प ऑफ दिस फीड पंप, विथ द हेल्प ऑफ दिस फीड पंप अगेन वी विल सप्लाय टू दी बॉयलर. ओके, इथं काय करणार आहे, आता बघा ॲक्च्युली ह्या फीड पंप यूज करण्यामागचं कारण काय आहे, की ज्यावेळेस तुमचं कंडेन्स फ्लुइड इथं आलेलं आहे तर हे कंडेन्स फ्लुइडचं प्रेशर काय झालेलं आहे, खूप डिक्रीज झालेलं आहे. कारण ते प्रेशर आपण प्रेशर एनर्जी जी आहे ती टर्बाईन रोटेट करण्यासाठी आपण युटिलाइज केलेली आहे. सो इथं प्रेशर काय झालेलं आहे, डिक्रीज झालेलं आहे. मग आता हे प्रेशर डिक्रीज झाल्यानंतर बॉयलरमध्ये आपण त्याला युटिलाइज करू शकत नाही. मग परत त्याचं लो प्रेशर होतं, त्याला हाय प्रेशरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी किंवा त्याचं प्रेशर इन्क्रीज करण्यासाठी आपण इथं काय केलेलं आहे, हा फीड पंपचा सेटअप दिलेला आहे. मग हा फीड पंप काय करणार आहे, इट विल प्रोव्हाइड इलेक्ट्रिकल एनर्जी टू दिस प्रेशर एनर्जी, आणि ही प्रेशर एनर्जी परत आपण युटिलाइज करणार आहे इन ऑर्डर टू रन दी बॉयलर. ओके, मग आता विथ हेल्प ऑफ दिस पाईप आपण काय करणार आहे, परत हे जे वॉटर आहे त्याला कुठं करणार आहे, बॉयलरमध्ये सप्लाय करणार आहे बरोबर. मग आता नेक्स्ट बघूया वेअर दिस वॉटर विल गो. ओके, पुढचा नेक्स्ट जो तुमचा पॉवर प्लॅन्टमध्ये सायकल जो होतं आहे त्याच्यामध्ये नेक्स्ट कंपोनंट काय असणार आहे. ओके, दिस इज नथिंग बट दी सेंट्रिफ्युगल पंप वी आर युजिंग हिअर इन ऑर्डर टू increase the pressure of the water from low pressure to the high pressure. Okay, see here low pressure is at 0.1 bar and high pressure is at 170 bar. Okay, then again this see here. आता इथं जर बघितलं तर आता हा जो पंप आपण इथं शो केलेला होता, फीड पंप जो शो केलेला होता, दिस फीड पंप जर बघितलं तर ह्या फीड पंपकडनं आता आपण बघा विथ द हेल्प ऑफ दिस पाईप काय केलेलं आहे, अगेन जो तुमचं वॉटर होतं ते वॉटर कुठं केलेलं आहे, बॉयलरला सप्लाय केलेलं आहे. आपण स्टार्ट कुठनं केलं होतं, ह्या टर्बाईनपासून आपण स्टार्ट केलं होतं बरोबर. ओके, हिअर इट विल बी अ जनरेटर, हिअर दिस इज नथिंग बट दी टर्बाईन रिजनमधनं स्टीम कुठं येणार आहे, दिस द कंडेन्सरमधनं कुठं सप्लाय झाली, फीड पंपला, अँड फ्रॉम दिस फीड पंप इट विल गोइंग टू दिस बॉयलर. ओके, हा काय आहे, बॉयलरचा रिजन आहे. आता तो बॉयलरचा रिजन आपल्याला डिटेलमध्ये बघायचा आहे बरोबर. आणि ह्या बॉयलरमधनं ही जी स्टीम आलेली होती बरोबर, ही स्टीम कुठं सप्लाय केली होती, आपण टर्बाईनला सप्लाय केली होती. ओके, सो दिस इज दी ओव्हरव्ह्यू. नाउ नेक्स्ट सी व्हॉट आर दी डिफरंट कंपोनंट्स इन दी बॉयलर. ओके, बॉयलरचे डिफरंट काय कंपोनंट आहे ते आपण बघूया. सी हिअर इफ यू सी दिस फीड वॉटर वी आर अगेन फीडिंग टू दिस बॉयलर. आता बॉयलरमध्ये जर बघितलं दिस इज नथिंग बट दी वॉटर ट्यूब बॉयलर. ओके, हे काय आहे, वॉटर ट्यूब बॉयलर आहे. आणि ह्या बॉयलरला जर तुम्ही क्लिअरली जर ऑब्झर्व केलं तर बॉटमला काय केलेले आहे, इथं बॉटमला तुम्ही इथं करत असता फ्यूल एनर्जी जी आहे, फ्यूल एनर्जी म्हणजे आपण बघितलं की जे कोल किंवा गॅसेस आहे तर त्याला आपण इथं बर्न करत असतो. ओके, वी आर ॲक्च्युली हिअर बर्निंग ऑर जर इफ यू यूज दी क्लिअर वर्ड ओव्हर हिअर, तुम्ही जर क्लिअर वर्ड वापरला तर आपण काय म्हणू शकतो, वी आर कंबस्टिंग दी फ्यूल ओव्हर हिअर. इथे काय करतोय आपण, वी आर कंबस्टिंग दी फ्यूल ओव्हर हिअर. आता हे फ्यूल कंबस्ट केल्यानंतर म्हणजे तुमचं कोल असेल किंवा गॅस असेल किंवा दुसरं नॅचरल गॅसेस असतील बरोबर, त्याला इथं कंबस्ट केल्यानंतर ऑब्वियसली त्याची हीट एनर्जी काय होणार आहे, इथं वरती पास होणार आहे. त्याला आपण काय म्हणतो, फ्यूल गॅसेस. ओके, त्याला म्हणतो मी फ्यूल गॅसेस. मग हे फ्यूल गॅसेस वरती काय होणार आहे, बॉयलरमध्ये पास होणार आहे. मग आता ऑब्वियसली तुम्ही इथं फ्यूलला काय केलेलं आहे, कंबस्ट केलेलं आहे, म्हणजे या फ्यूल गॅसेसची एनर्जी काय असणार आहे, हाय असणार आहे. इथं हाय अमाऊंट ऑफ काय असणार आहे, हीट एनर्जी असणार आहे बरोबर. मग ही हाय अमाऊंट ऑफ हीट एनर्जी आता आपण वॉटरला कशी सप्लाय करणार आहे, लेट्स सी दॅट वन. इथं ज्यावेळेस तुम्ही फ्यूल एनर्जी सप्लाय केली तर फ्यूल एनर्जी सप्लाय केल्यानंतर नेक्स्ट बघा, नेक्स्ट जर बघितलं आपण
इफ यू सी दी नेक्स्ट दिस फ्यूल एनर्जी विल गेट सप्लाय टू दी वॉटर ओव्हर हिअर. इथं बघा आता हा टोटल काय आहे, हा टोटल बॉयलरचा रिजन आहे. हा टोटल काय आहे दिसतोय तुम्हाला, बॉयलरचा रिजन दिसतोय. आणि हा बॉयलरचा रिजन बघितला तर इथं काय केलेलं आहे आपण, हा जो तुमचा पंप आहे, सॉरी हा तुमचा जो काही इथं वॉटर स्टोरेज आहे, वॉटरचा काय आहे आपल्या इथं एक आपण स्टोरेज दिलेला आहे. आणि या वॉटर स्टोरेजमध्ये काय होणार आहे, ॲक्च्युली तुमचा जो फीड पंप आपण जर बघितला तर तो फीड पंप जो वॉटर सप्लाय करणार आहे, तो फीड पंप ॲक्च्युली वॉटर इथं सप्लाय करणार आहे ह्या पंपला. आणि या पंपमध्ये परत इथं काय असणार आहे, तुमच्या ट्यूब असणार आहे. या ट्यूबमधनं वॉटर पास होऊन पुढं काय होणार आहे, स्टीममध्ये कन्वर्ट होणार आहे. ओके, आता इथं जर बघितलं तर ते कसं कन्वर्ट होणार आहे, दॅट विल सी विथ द हेल्प ऑफ द ॲनिमेशन ओनली. ओके, सी हिअर. आता इथं जर बघितलं तर बघा ही जी काय आहे तुमची हीट एनर्जी आहे किंवा फ्यूल गॅसेस आहे, ते फ्यूल गॅसेस बघा इथनं तुमचे फ्यूल गॅसेस तयार झाले आणि ते इथनं काय होत आहे, पास होत आहे. बरोबर, विथ थ्रू दी इकॉनॉमिनायझर. हे इकॉनॉमिनायझरच्या थ्रू काय होत आहे, ते पास होत आहे. अँड अगेन दिस फ्यूल गॅसेस विल गेट टुवर्ड्स दी चिमनी विथ द हेल्प ऑफ द इलेक्ट्रोस्टॅटिक प्रिसिपिटेटर. ओके, नेक्स्ट सी व्हॉट हॅपनिंग ओव्हर हिअर. नेक्स्ट जर इथं जर बघितलं तर सी व्हॉट्स हॅपनिंग ओव्हर हिअर. इथं वॉटर आल्यानंतर ऑब्वियसली इट विल बी सप्लाय थ्रू दी सुपर हीटर. ओके, सुपर हीटरच्या थ्रू आपण त्याला काय करणार आहे, सप्लाय करणार आहे. आता इथं बघा हे वॉटर डाऊन येत आहे आणि डाऊन आल्यानंतर परत ते वॉटर काय होतं आपण वरती घेऊन चाललेलो आहे. आता याचा यूज काय झाला, डाऊन आणल्यानंतर ज्यावेळेस ते वॉटर अप जात आहे, अप जाताना हे फ्यूल जे गॅसेस आहे, ते फ्यूल गॅसेस त्याला काय करणार आहे, हीट एनर्जी सप्लाय करणार आहे. बरोबर, आणि हीट एनर्जी सप्लाय केल्यानंतर त्याचं वॉटरचं टेम्परेचर काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. बरोबर, इथं काय असणार आहे तुमचं, ॲक्च्युली इथं इव्हॅपोरेटर जो रिजन असणार आहे, तो इव्हॅपोरेटर इथं रिजन असणार आहे. हा कोणता रिजन आहे, इव्हॅपोरेटर, किंवा त्याला जनरली आपण बॉयलर पण म्हणतो. काय म्हणतो, बॉयलर. ओके, सो व्हॉट हॅपनिंग हिअर, इथं काय होणार आहे, याचं टेम्परेचर इन्क्रीज होणार आहे किंवा त्याचं जे वॉटर आपण सप्लाय केलेलं आहे, इट विल ट्राय टू कन्वर्ट इन टू दी गॅसेस. ओके, बट ॲक्च्युली इट विल नॉट फुल्ली कन्वर्ट इन टू दी गॅसेस ऑर वेपर. व्हेन इट विल फुल्ली कन्वर्ट इन टू दी वेपर ऑर गॅसेस व्हेन इट पास थ्रू दी सुपर हीटर. ओके, आता सुपर हीटर कुठं असणार आहे, सी हिअर. आता इथं जर बघितलं तर हा काय आहे, स्टीम ड्रम आहे. इथं काय दिसतोय तुम्हाला, स्टीम ड्रम दिसतोय की ज्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, वॉटरला फीड पंपच्या थ्रू काय केलेलं आहे, पास केलेलं आहे. मग आता फीड पंपच्या थ्रू पास केल्यानंतर आता नेक्स्ट बघा, नेक्स्ट इथं ही काय झालेलं आहे, फ्यूलमध्ये सॉरी गॅसेसमध्ये वॉटर काय झालेलं आहे, इथं स्टीममध्ये कन्वर्ट झालेलं आहे. आणि या स्टीममध्ये कन्वर्ट झाल्यानंतर आता बघा विथ द हेल्प ऑफ धिस पाईप आपण काय करतोय, त्या स्टीमला टर्बाईनकडे काय करतोय, सप्लाय करतोय. ओके, सो दॅट टर्बाईन कॅन रोटेट. मग आता हा जो तुम्हाला जो थर्मल पॉवर प्लॅन्ट दाखवला, हा कन्व्हेन्शनल थर्मल पॉवर प्लॅन्ट दाखवला. पण मॉडिफाईड जर बघितला तर इन ऑर्डर टू इन्क्रीज दी इफिशियन्सी ऑफ दिस, आता याची जर इफिशियन्सी बघितली तर साधारणतः 20 to 25% असते. बट इन ऑर्डर टू इन्क्रीज दी इफिशियन्सी टू 40 or 45% आपण काही आणखी एक्स्ट्रा ॲडिशनल कंपोनंट इथं काय करत असतो, ॲड करत असतो. आता ॲडिशनल कंपोनंट कोणते ॲड करतो, सी हिअर. आपण काय करत असतो की जी हीट एनर्जी आपण जी स्टीम आपण सप्लाय केली होती, ती स्टीम आपण इथनं पास न करता इथं जर बघितलं तर ते स्टीम आपण काय करतो, सुपर हीटरच्या थ्रू पास करणार आहे. म्हणजेच काय, इथं जर बघितलं की आपण अगोदर ही जी स्टीम जी होती, ती स्टीम आपण इथनं डायरेक्टली काय केलं होतं, टर्बाईनला सप्लाय केली होती. बरोबर, मग इथं डायरेक्टली टर्बाईनला सप्लाय न करता आपण काय केलेलं आहे, इथं इंटरमिजिएट इथं काय केलेलं आहे, ट्यूब प्रोव्हाइड केलेलं आहे की ह्या ट्यूबमधनं तुमचं ही स्टीम काय होणार आहे, पास होणार आहे. मग त्या सुपर हीटर आपण याला काय म्हणतो, सुपर हीटर म्हणतो की या सुपर हीटर थ्रू ज्यावेळेस तुमची स्टीम पास होणार आहे तर त्याचं टेम्परेचर आपण आणखी काय करणार आहे, इन्क्रीज करणार आहे. म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की त्या स्टीमला आपण काय करणार आहे, सुपर हीट करणार आहे. सो विल गेट दिस सुपर हिटेड स्टीम ओव्हर हिअर. त्याचं टेम्परेचर अप्रॉक्सिमेटली किती असणार आहे, 550 डिग्री सेल्सिअस. मग आता याचं सुपर हीट केल्यामुळं, ह्या स्टीमला सुपर हीट केल्यामुळं झालं काय की इथं जे टर्बाईन आहे, टर्बाईनला हाय अमाऊंट ऑफ एनर्जी भेटलेली आहे आणि तुमची सुपर हिटेड जी स्टीम आहे त्याचं प्रेशर पण काय असणार आहे, हाय असणार आहे. सो दॅट टर्बाईन ब्लेड विल गेट रोटेटेड इन दी, त्याचे रोटेशन काय असणार आहे, हाय अमाऊंटमध्ये होणार आहे. ओके, नेक्स्ट सी हिअर. स्टीम इथनं पास झाल्यानंतर आता आणखी जर याची तुम्हाला जर इफिशियन्सी जर वाढवायची असेल, इफ यू वॉन्ट टू इन्क्रीज दी इफिशियन्सी ओव्हर हिअर, तर आपण काय करतो, हिअर वी आर प्रोव्हाइडिंग दी इकॉनॉमायझर ओव्हर हिअर. इथं काय करतो असतो आपण, इकॉनॉमायझर प्रोव्हाइड करतो. मग आता इकॉनॉमायझर कुठं प्रोव्हाइड करणार आहे, सी हिअर. इकॉनॉमायझर आपण ॲक्च्युली इथं प्रोव्हाइड केलेला आहे, सी हिअर. दिस इज नथिंग बट दी कंप्लीट बॉयलर रिजन. हा काय आहे, कंप्लीट बॉयलर रिजन आहे. आणि ह्या कंप्लीट बॉयलर रिजनमध्ये इथं काय आहे, दिस इज नथिंग बट दी सुपर हीटर. हे काय आहे, सुपर हीटर आहे. दॅट इज नथिंग बट दी कॉम्बिनेशन ऑफ डिफरंट ट्यूब्स. हा काय आहे तुमचा की जिथं तुमचं वॉटर स्टोरेज होत आहे. हा काय तुमचा बॉयलर आहे की जिथं तुमचे फ्यूल गॅसेस काय होत आहे, बर्न होत आहे आणि इट विल प्रोव्हाइडिंग दी हीट एनर्जी. आता
इथं काय आहे तुमचं टर्बाईन रिजन आहे आणि या टर्बाईनच्या बॉटमला काय असणार आहे तुमचा फीड पंप आणि कंडेन्सर असणार आहे, तो आपण ऑलरेडी बघितला आहे. मग आता या फीड पंपमधनं ज्यावेळेस या पाईपच्या थ्रू ज्यावेळेस तुमचं वॉटर येणार आहे तर ते वॉटरला आपण काय करणार आहे ॲक्च्युली वी आर पासिंग धिस वॉटर थ्रू धिस इकॉनॉमायझर. हे तुम्हाला जे परत बल्क ऑफ दी ट्यूब्स ज्या दिसत आहे त्या ट्यूब्स थ्रू आपण काय करणार आहे फीड वॉटरला परत पास करणार आहे. मग हे काय आहे इकॉनॉमायझर, दिस इज नथिंग बट इकॉनॉमायझर. आणि इकॉनॉमायझरची हेल्प काय आपल्याला होते की इथं बघा हे फ्यूल गॅसेसचे जर तुम्ही बघितलं तर हे फ्यूल गॅसेस जे ते तुम्हाला चिमनी थ्रू आउट करायचे आहे ते फ्यूल गॅसेस इथनं सुपर हिटिंग थ्रू काय होणार आहे इथनं इकॉनॉमायझर थ्रू काय होणार आहे बाहेर पडणार आहे. मग इथनं ज्यावेळेस हे फ्यूल गॅसेस इथनं पास होत आहे तर त्या फ्यूल गॅसेसमध्ये काहीतरी काय आहे हीट एनर्जी आहे आणि ती हीट एनर्जी ॲक्वायर आपण परत युटिलाइज करण्यासाठी आपलं जे फीड वॉटर आहे त्या फीड वॉटरला आपण याच्या थ्रू काय करतो पास करतो नंबर ऑफ ट्यूब्स थ्रू की सो दॅट काय होणार आहे की ज्यावेळेस इथं फीड पंपमध्ये ज्यावेळेस तुमचं या स्टोरेजमध्ये ज्यावेळेस तुमचं वॉटर येणार आहे की ज्याला आपण परत युटिलाइज करणार आहे की त्याचं वॉटर इथं येण्याच्या अगोदर त्याचं काहीतरी टेम्परेचर राईज झालेलं राहील बिकॉज इट इज पासिंग थ्रू इकॉनॉमायझर. आणि ही इकॉनॉमायझरला हीट कुठून भेटणार आहे ऑब्वियसली हे जे फ्यूल गॅसेस आहे ते इथनं काय होत आहे पास होत आहे बरोबर. सो दिस इज नथिंग बट दी कंप्लीट सिनारिओ. क्लिअर झालं. नेक्स्ट बघा नेक्स्ट जर कंपोनंट जर बघितलं तुम्ही तर ह्या इकॉनॉमायझरमध्ये पास झाल्यानंतर आता नेक्स्ट जर बघितलं तर हे टर्बाईनमधनं जे गॅसेस आहे तर टर्बाईनमधनं आता इथं बघा हे कंडेन्स झालेलं आहे. आता मी तुम्हाला सुरुवातीला ज्यावेळेस सांगितलं की ह्या कंडेन्सर थ्रू हा काय आहे दिस इज अ कंडेन्सर ओव्हर हिअर. हा काय आहे इथं कंडेन्सर आहे आणि या कंडेन्सरमधनं आपण काय केलं होतं फीड पंपला काय केलं होतं वॉटर सप्लाय केलं होतं बरोबर. मग आता ह्या कंडेन्सरमधनं डायरेक्टली फीड ह्या वॉटरला सप्लाय न करता आपण काय करतो अगोदर त्याला काय करू शकतो या कंडेन्सरची मधनं जी स्टीम येणार आहे त्याचं टेम्परेचर डिक्रीज करून घेतो. मग आता डिक्रीज करून काय करतो कोल्ड वॉटरमध्ये कन्वर्ट करतो. मग आता कोल्ड वॉटरमध्ये कसं कन्वर्ट करणार की या कंडेन्सर थ्रू हीट आपण काय करणार आहे कूलिंग टॉवरला इकडं पास करणार आहे आणि त्या कूलिंग टॉवरमधनं परत इकडं काय येणार आहे ते कूल वॉटर येणार आहे आणि ते कूल वॉटर अगेन आपण काय करणार आहे फीड पंपला काय करणार आहे सप्लाय करणार आहे. मग आता ते कूलिंग टॉवर कसं वर्क करता लेट सी हिअर हाऊ दॅट कूलिंग टॉवर इज गेटिंग वर्क ओव्हर हिअर. सी हिअर आता इथं जर बघितलं तर हा जो हॉट वॉटर जे आहे आउट होणार आहे कुठं कूलिंग टॉवरला. ओके सी हिअर दॅट पाईप इज गोईंग थ्रू दी कूलिंग टॉवर. आता इथं बघा जो हॉट वॉटरचा जो पाईप होता तो हॉट वॉटरचा पाईप कुठं पास झालेला आहे इकडं कूलिंग टॉवरला पास झालेला आहे बरोबर. मग आता हा कूलिंग टॉवरला इकडं पास झाल्यानंतर ही स्टीम ज्यावेळेस इथं येईल हॉट स्टीम इथं येणार आहे बरोबर. आणि इथं बॉटमला ज्या नेट आहे या नेटच्या थ्रू काय होऊ शकतं नॅचरल एअर एंटर होऊ शकते कारण नॅचरल एअरचं टेम्परेचर कमी असणार आहे आणि ही जी हॉट जी स्टीम असणार आहे ती ऑब्वियसली हॉट स्टीम काय असणार आहे इट विल गेट टेम्परेचर त्याचं डिक्रीज होणार आहे आणि इट विल गेट कूलिंग डाऊन. ओके आणि कूल डाऊन झाल्यानंतर हे जे कूल वॉटर आहे ते परत आपण काय करणार आहे कंडेन्सरला आणि परत फीड पंपच्या थ्रू काय करणार आहे बॉयलरला सप्लाय करणार आहे. क्लिअर झालं. सो दिस इज नथिंग बट दी पर्पज ऑफ दिस कूलिंग टॉवर. ओके हा कूलिंग टॉवरचा काय आहे पर्पज आहे इथं काय होणार आहे कूल वॉटरमध्ये कन्वर्ट होणार आहे. क्लिअर. सो सी हिअर नेक्स्ट जर बघितलं तर नेक्स्ट काय होणार आहे इफ यू सी हिअर नेक्स्ट जर बघितलं आपण नेक्स्ट अगेन जो इम्पॉर्टंट पार्ट याच्यामध्ये राहिलेला आहे दॅट इज नथिंग बट दी इलेक्ट्रोस्टॅटिक प्रिसिपिटेटर. आता इथं बघा ज्यावेळेस तुमची स्टीम इथं जर बघितली तर ह्या बॉयलरमधनं जे फ्यूल गॅसेस आहे या बॉयलरमधनं फ्यूल गॅसेस बाहेर पडणार आहे की जे काहीच कामाचे नाही बरोबर. त्याला आपल्याला काय करायचं आहे एन्व्हायरमेंटमध्ये रिलीज करायचं आहे. मग एन्व्हायरमेंटमध्ये रिलीज करताना डायरेक्ट रिलीज न करता आपण काय करतो ते वी विल पास थ्रू दॅट दिस इलेक्ट्रोस्टॅटिक प्रिसिपिटेटर. ओके हे काय आहे इलेक्ट्रोस्टॅटिक प्रिसिपिटेटर. दिस इलेक्ट्रोस्टॅटिक प्रिसिपिटेटर थ्रू आपण काय करणार आहे त्याला पास करणार आहे. दिस विल ॲब्झॉर्ब दी हार्मफुल केमिकल्स. ओके हार्मफुल जे इलिमेंट आहे तुमच्या फ्यूल गॅसेसमधले त्याला काय करणार आहे इथं ते ॲब्झॉर्ब करणार आहे अँड देन विल पास थ्रू दिस इलेक्ट्रोस्टॅटिक प्रिसिपिटेटर. इलेक्ट्रोस्टॅटिक प्रिसिपिटेटरमधनं पास झाल्यानंतर ते गॅसेस कुठं जाणार आहे इट विल पास टू दी चिमनी. ओके त्याला पूर्ण पास करणार आहे आपण विल पास टू दी चिमनी आणि चिमनीकडं पास केल्यानंतर इट विल दिस चिमनी विल पास दॅट गॅसेस टू दी एन्व्हायरमेंट. ओके ते जे गॅसेस किंवा जे तुम्हाला ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीज करायचं आहे तर इथं ह्या चिमनी काय करणार आहे दीज आर नथिंग बट दी चिमनीज विच विल रिलीज इन टू दी ॲटमॉस्फिअर. ओके सो दिस इज नथिंग बट दी कंप्लीट सिनारिओ ऑफ दिस थर्मल पॉवर प्लांट आपण बघितलेलं आहे. ओके आता तुम्हाला कंप्लीट प्रोसेस एकदम क्लिअर झालेली असेल बरोबर.
सो आता याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय आहे फ्रॉम एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू ते कोणत्या पण कंपाऊंडचं तुम्हाला काय विचारू शकता, फंक्शन दे कॅन आस्क यू. ओके, ते काय करू शकता, तुम्हाला फंक्शन विचारू शकता. सो विल राईट दी सम इम्पॉर्टंट कंपोनंट. इथे जे काही इम्पॉर्टंट कंपोनंट आहे त्याचे आपण फंक्शन राईट करूया सो दॅट यू कॅन अटेम्प्ट इट इन टू दी एक्झाम. ओके, मग आता फर्स्ट जर बघितलं सुपर हीटर, व्हॉट इज दी पर्पज ऑफ दिस सुपर हीटर. दिस सुपर हीटर ॲक्च्युली रिहीट्स दी स्टीम जनरेटेड इन दी बॉयलर. इट रिहीट्स, आपण बघितलं ते बॉयलरमध्ये बरोबर. इट रिहीट्स दी स्टीम, the steam generated, reheat the steam generated by the boiler, okay, and increases its thermal energy. Okay, increases its thermal energy, right. And decreasing likelihood the likelihood that it will condense inside the engine. Okay, inside the engine. म्हणजे सुपर हीटर काय करते की जे तुमचं फीड पंपकडून आलेलं वॉटर आहे त्याला काय करते परत फीड पंपवर आलेलं नाही तर जे बॉयलरमधनं जे तुमचे फ्यूल गॅसेस येत आहेत तर फ्यूल गॅसेसची एनर्जी काय करणार आहे, सुपर हीटर तुमच्या स्टीमला पास करणार आहे आणि स्टीमचं टेम्परेचर काय करणार आहे, इन्क्रीज करणार आहे. ओके, नेक्स्ट जर बघितलं ते लो प्रेशर आणि हाय प्रेशर हीटर. ओके, अगेन दी लो प्रेशर अँड हाय प्रेशर हीटर आर देअर. what is the use of this low pressure and high pressure heater? This will used to increase, it is used to increase the efficiency of boiler. Okay, efficiency of boiler, बॉयलरची इफिशियन्सी इंक्रीज करण्यासाठी. कारण सुरुवातीला आपण आता लो प्रेशर आणि हाय प्रेशर हीटर कुठं प्रोव्हाइड करायचं दॅट विल सी इन दी ब्लॉक डायग्राम. ओके, त्याला आपण ब्लॉक डायग्राममध्ये बघूया. नेक्स्ट जे आहे तुमचं इकॉनॉमायझर. ओके, आता इकॉनॉमायझर याचं काय पर्पज आहे, ॲक्च्युली आपण बघितलेलं आहे की फीड पंप्स थ्रू जे वॉटर आपण सप्लाय केलं होतं ते स्टोरेजमध्ये पास करण्याच्या अगोदर कशामधनं पास केलं होतं, इकॉनॉमायझरमधनं पास केलं होतं सो दॅट इट कॅन ऑब्झर्व दी एनर्जी ऑफ दी फ्यूल गॅसेस. ओके, सो हीट दी फीड वॉटर coming out from the पंप. ओके, जे फीड पंपमधनं येणारं वॉटर आहे त्याला काय करणार आहे, हीट एनर्जी काय करणार आहे, सप्लाय करणार आहे. ओके, आता ही डिफरंट कंपोनंट मी ऑलरेडी तुम्हाला ॲनिमेशनमध्ये पण एक्सप्लेन केलेले आहे आणि त्याचे काय करायचे तुम्हाला फंक्शन ध्यानात ठेवायचे आहे कारण फंक्शनवरती तुम्हाला डायरेक्टली क्वेश्चन काय होऊ शकतो, आस्क होऊ शकतो. ओके, नाव सी हिअर दिस इज द ब्लॉक डायग्राम ऑफ. आता जो आपण ॲनिमेशन बघितलं त्याचं काय आहे, ही 2D डायग्राम आहे किंवा ब्लॉक डायग्राम आहे की ॲक्च्युली वर्क कसे होते. ओके, एक क्विकली आपण काय करूया, रिवाईज करूया. बघा, सगळ्यात अगोदर काय केलं तुम्ही, बॉयलरला इथं काय केलं, कोल एनर्जी सप्लाय केली. ओके, बॉयलरला इथं काय केलं, कोल एनर्जी सप्लाय केली किंवा जी तुमची फ्यूल एनर्जी जी आहे ती सप्लाय केल्यानंतर बॉयलरनं ती एनर्जी काय केली, इट कन्वर्ट इंटू दी फ्यूल गॅसेस आणि फ्यूल गॅसेसची काय असणार आहे, एनर्जी असणार आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की वी कॉल दिस ॲज अ इव्हॅपोरेटर. ओके, मग आता हे इव्हॅपोरेटरमधनं जे फ्यूल गॅसेस बाहेर पडणार आहे ते काय करणार आहे, ह्या सुपर हीटरला काय करणार आहे, एनर्जी सप्लाय करणार आहे, रिहीटरला एनर्जी सप्लाय करणार आहे. मग आता बघा इथं जर बघितलं तर ॲक्च्युली आपण कुठं मूव झालो होतो, जनरेटरकडनं मूव झालो होतो बरोबर. आता इथं बघा हे काय आहे, जनरेटर आहे की जे काय करणार आहे, इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करणार आहे. जनरेटरला इथं काय आहे, तुमचे हाय प्रेशर टर्बाईन, इंटरमिजिएट प्रेशर टर्बाईन, लो प्रेशर टर्बाईन कनेक्ट केलेले आहे. आता ह्या टर्बाईनला ॲक्च्युली एनर्जी कुठून भेटणार आहे, स्टीम एनर्जी भेटणार आहे. ती कुठून येणार आहे, ऑब्वियसली इट विल पास थ्रू दिस बॉयलर. ओके, हे बॉयलर करणं काय येणार आहे, स्टीम येणार आहे. पण बॉयलर करणं येताना ती कुठून पास होणार आहे, सुपर हीटर आणि रिहीटरमधनं पास होणार आहे बरोबर. त्याच्यानंतर आता ह्या टर्बाईनमधनं इट विल पास थ्रू दी कंडेन्सर. ओके, कंडेन्सर थ्रू पास होऊन जी स्टीम एनर्जी आहे ती स्टीम जी आहे ती कंडेन्सर थ्रू पास होऊन इथं काय होणार आहे, लिक्विडमध्ये कन्वर्ट होणार आहे. आणि लिक्विडमध्ये कन्वर्ट झाल्यानंतर आपण काय केलेलं आहे, इथं सेंट्रिफ्युगल पंप काय केलेला आहे, प्रोव्हाइड केलेला आहे की ज्यालाच आपण काय म्हणलं होतं, फीड पंप म्हटलं होतं बरोबर. हा फीड पंपवर काय करणार आहे, त्याला प्रेशर एनर्जी सप्लाय करणार आहे. आता प्रेशर एनर्जी तर इन्क्रीज झाली आहे पण आता हीट एनर्जी किंवा त्याचं टेम्परेचर कसं इन्क्रीज करणार, विल पास थ्रू दिस लो प्रेशर हीटर अँड हाय प्रेशर हीटर. आणि हाय प्रेशर हीटर थ्रू पास केल्यानंतर परत त्याला काय करणार, इकॉनॉमायझर थ्रू पास करणार सो दॅट इट कॅन ॲब्झॉर्ब दी एनर्जी फ्रॉम दिस फ्यूल गॅसेस. आणि परत त्या याच्यामधनं पास केल्यानंतर त्याला कुठं पास करणार, स्टोरेजमध्ये पास करणार. आणि स्टोरेजमधनं परत काय कुठं जाणार, सुपर हीटर थ्रू अगेन रिहीटर. आणि रिहीटरमधनं पास झाल्यानंतर पगेच कुठं पास होतं, टर्बाईनला, अगेन दिस टर्बाईन टू जनरेटर. ओके, म्हणजे कंप्लीट सायकल काय होते, रिपीट अँड रिपीट दिस सायकल इज परफॉर्मिंग ओव्हर हिअर. ओके, आणि अशा प्रकारे लास्टला इथं काय होते, इलेक्ट्रिसिटी इज गेटिंग जनरेटेड ओव्हर हिअर. ओके,
तुम्हाला जर कन्फ्युजन असेल आणखी तर तुम्ही काय करू शकता, बाय पॉजिंग दिस लेक्चर यू कॅन ऑब्झर्व दिस ब्लॉक डायग्राम क्लिअरली. ओके, या ब्लॉक डायग्रामला काय करा, क्लिअरली ऑब्झर्व करा. ओके, नाव सी हिअर. आता हे जी काही तुमचं परफॉर्म झालेलं आहे सायकल, ते सायकल काहीतरी प्रोसेसेसवरती काय करते, वर्क करते. बरोबर, मग ते प्रोसेसेसवरती ज्या वर्क करते त्या प्रोसेसर मी जर कंप्लीट आयडियल प्रोसेसेस जर पकडल्या, प्रोसेसेस पकडल्या तर दॅट विल बी कॉल्ड ॲज अ रँकिंग सायकल. ओके, त्या सायकलला आपण काय म्हणणार आहे, रँकिंग सायकल म्हणणार आहे. आता याच्यामधले इम्पॉर्टंट ज्या प्रोसेसेस आहे की ज्याच्यावरती तुमचं रँकिंग सायकल ॲक्च्युअली परफॉर्म करतं किंवा सायकलची इफिशियन्सी कशी कॅल्क्युलेट करता येईल, दॅट विल सी हिअर. ओके, आता मी काय करतो इथं एक ब्लॉक डायग्राम ड्रॉ करतो. ओके, सो दॅट वी कॅन डिस्कस दी रँकिंग सायकल ओव्हर हिअर. आता मला सांगा, या फर्नेस करणं ही हीट एनर्जी कुठं ट्रान्सफर होणार आहे, ऑब्वियसली या फर्नेस करणं ही हीट एनर्जी बॉयलरला ट्रान्सफर होणार आहे. आणि इथं तुमचे 3 कंपोनंट असणार आहे. बरोबर, आता सिरीजमध्ये आपण 3 कंपोनंट जोडलेले आहे. कोणकोणते, इथं तुमचं असणार आहे दिस इज नथिंग बट दी इकॉनोमायझर. ओके, हा काय असणार आहे, तुमचा इकॉनोमायझर असणार आहे. त्याच्यानंतर हा काय असणार आहे, इव्हॅपोरेटर असणार आहे की ज्याला तुम्ही बॉयलर म्हटलं होतं. ओके, दिस विल बी दी इव्हॅपोरेटर. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट जो असणार आहे दिस नथिंग बट युअर सुपर हीटर. ओके, त्याला आय विल डिनोट इट बाय SH. नाव सी हिअर, सुपर हीटरमधनं पास झाल्यानंतर ती स्टीम कुठं पासणार आहे, ऑब्वियसली इट विल पास टू दिस स्टीम टर्बाईन. ओके, या टर्बाईनला काय होणार आहे, ती स्टीम पास होणार आहे आणि टर्बाईन थ्रू कुठं पास होणार आहे, इट विल रोटेट. हा टर्बाईन रोटेट झाल्यानंतर इट विल रोटेट दिस जनरेटर शाफ्ट अँड इट विल प्रोड्यूस दी इलेक्ट्रिसिटी. बरोबर, आता टर्बाईन थ्रू ही स्टीम परत कुठं पास होणार आहे, इट विल पास टू दिस कंडेन्सर आणि कंडेन्सरला पास होणार आहे ऑब्वियसली. आणि इथं काय असणार आहे, ती कंडेन्सर कसं होणार आहे, विथ द हेल्प ऑफ दिस रिव्हर वॉटर ऑर सी वॉटर. बरोबर, नेक्स्ट या कंडेन्सर थ्रू तुमचं काय होणार आहे, परत ती जे कूल झालेलं लिक्विड आहे ते तुम्ही इथं फीड पंपला पास करणार आहे आणि या फीड पंपला पास केल्यानंतर ते फीड पंप अगर ते कुठं पास करणार आहे, इकॉनोमायझरला पास करणार आहे. ओके, सो दिस इज नथिंग बट दी डायरेक्शन इन विच दिस प्रोसेस आर गेटिंग हॅपन ओव्हर हिअर. ओके, आता या प्रोसेसला आपण काय करूया, वेगवेगळं. आता इथं जर बघितलं तुम्ही, इफ आय शो यू, इथं काय केलेलं आहे, आपण Q1 हीट एनर्जी सप्लाय केलेली आहे. बरोबर, काय सप्लाय केलेली आहे, Q1 हीट एनर्जी सप्लाय केलेली आहे इव्हॅपोरेटरला. Q1 हीट एनर्जी सप्लाय केल्यानंतर आता ह्या टर्बाईननं काय केलेलं आहे, इथं आपल्याला एक्सटर्नल वर्क डन दिलेलं आहे. बरोबर, मग मी त्याला वर्क डनला काय म्हणतो, WT म्हणतो. आणि त्याच्यानंतर इथं कंडेन्सरमध्ये हीट एनर्जी आपण वॉटरकडनं किंवा ते स्टीमकडनं काढून घेतलेली आहे, म्हणजे हीट एनर्जी काय झालेली आहे, रिजेक्ट झालेली आहे. लेट्स से दी Q2 हीट एनर्जी इज गेटिंग रिजेक्टेड ओव्हर हिअर. आणि इथं परत आता ह्या पंपनं जे तुम्ही सेंट्रिफ्युगल पंप किंवा फीड पंप यूज केला होता तिनं काहीतरी काय केलं, वर्क केलेलं आहे. लेट्स से WP इज वर्क ओव्हर दिअर. ओके, WT वर्क ओव्हर हिअर बिकॉज ऑफ द टर्बाईन आणि WP इज नथिंग बट दी बिकॉज ऑफ द पंप. ओके, आता लेट्स से आता डिफरंट स्टेट आपण इथं मेन्शन करूया. लेट्स से दी फर्स्ट स्टेट काय असणार आहे तुमची, इथं स्टीम इथनं पास होते, दिस इज नथिंग बट दी फर्स्ट स्टेप. ओके, लेट मी शो यू द अनदर कलर. फर्स्ट स्टेट असणार आहे. या फर्स्ट स्टेटमधनं तुमची कुठं कन्वर्ट झालेली आहे, फर्स्ट स्टेटमधनं इथं ही लेट्स से फर्स्ट स्टेटकडनं तुमचं सिस्टीम कुठं गेलेली आहे, सेकंड स्टेजला गेलेली आहे. सेकंड स्टेजकडनं लेट्स से इथे थर्ड स्टेजला गेलेली आहे. थर्डकडनं इथं फोर्थ स्टेजला गेलेली आहे. आता फोर्थ स्टेजकडनं इथं इकॉनोमायझर आणि इव्हॅपोरेटरच्या मध्ये लेट्स से दिस इज द 5th नंबर ऑफ स्टेप अँड दिस इज नथिंग बट द 6th नंबर ऑफ द स्टेट ओव्हर हिअर. ओके, आता इथं बघा, आता इथं आपल्याला काय बघायचं आहे की कम्प्लिटली आयडियल प्रोसेस बघायचं आहे. आयडियल प्रोसेस म्हणजे काय की जे बॉयलर आहे हे बॉयलर काय करणार आहे, रिव्हर्सिबल कॉन्स्टंट प्रेशरमध्ये हिटिंग करणार आहे. हे जे इव्हॅपोरेटर किंवा बॉयलर आहे ते काय करणार आहे, रिव्हर्सिबल कॉन्स्टंट प्रेशर थ्रू काय करणार आहे, हिटिंग करणार आहे. त्याच्यानंतर हे जे टर्बाईन जे आहे हे टर्बाईन काय करणार आहे, रिव्हर्सिबल ॲडियाबॅटिक एक्सपान्शन करणार आहे. त्याच्यानंतर हा जे कंडेन्सर जो आहे हा कंडेन्सर काय करणार आहे, इट विल रिव्हर्सिबल कॉन्स्टंट प्रेशर थ्रू काय करणार आहे, हीट रिजेक्शन करणार आहे. आणि त्याच्यानंतर हा पंप जो आहे हा पंप काय करणार आहे, रिव्हर्सिबल ॲडियाबॅटिक कॉम्प्रेशन करणार आहे. ओके, आणि असं जर आयडियल प्रोसेस होत असतील, ह्या रिव्हर्सिबल प्रोसेस होत असतील तर वी विल कॉल इट ॲज अ रँकिन सायकल. त्याला काय म्हणणार आहे आपण, रँकिन सायकल म्हणणार आहे. इट इज अ कम्प्लीट हायपोथेटिकल प्रोसेस. ओके, मग आता बघा रँकिन सायकलमध्ये काय काय होतं बघा. स्टीम जो बॉयलर आहे तुमचा, स्टीम बॉयलर आहे तो कोणती प्रोसेस परफॉर्म करणार आहे, इट विल परफॉर्म दी रिव्हर्सिबल कॉन्स्टंट प्रेशर हिटिंग करणार आहे. बरोबर, रिव्हर्सिबल कॉन्स्टंट प्रेशर हिटिंग करणार आहे. त्याच्यानंतर टर्बाईन जर बघितलं तर टर्बाईनमध्ये कोणती प्रोसेस होणार आहे तुमची, रिव्हर्सिबल ॲडियाबॅटिक एक्सपान्शन होणार आहे. बरोबर, रिव्हर्सिबल ॲडियाबॅटिक एक्सपान्शन होणार आहे. त्याच्यानंतर कंडेन्सरमध्ये जर बघितलं, इफ यू सी इन दी कंडेन्सर, त्या कंडेन्सरमध्ये रिव्हर्सिबल कॉन्स्टंट प्रेशर थ्रू काय होणार आहे, हीट रिजेक्शन होणार आहे. बरोबर, हीट रिजेक्शन होणार आहे. आणि नेक्स्ट जर बघितलं तर पंपमध्ये जो फीड पंप आपण प्रोव्हाइड केलेला आहे त्याच्यामध्ये काय होणार आहे,
रिव्हर्सिबल ॲडियाबॅटिक कॉम्प्रेशन. ओके, रिव्हर्सिबल ॲडियाबॅटिक कॉम्प्रेशन. क्लिअर झालं. मग ह्या चारही ज्या प्रोसेस तुम्हाला इथं दाखवलेल्या आहे, दिस 4 आर नथिंग बट दी आयडियल प्रोसेसेस. ओके, या सगळ्या रिव्हर्सिबल प्रोसेस आहे, आयडियल प्रोसेस आहे. इट कॅन नॉट एक्झिस्ट इन दी प्रॅक्टिस. बट हे जे हायपोथेटिकल सायकल आहे, दिस सायकल विल बी कॉल्ड द रँकिन सायकल. आता याची काय करायची आहे, रँकिन सायकलची आपल्याला इफिशियन्सी काढायची आहे. बरोबर. आता इफिशियन्सी काढताना बघा इथं आपल्याला काही रिलेशन भेटतील. रिलेशन म्हणजे आता इथं आपण जो यूज करणार आहे, विल यूज दी एन्थॅल्पी ओव्हर हिअर. बरोबर. म्हणजे तुमची 1 स्टेट आहे, या 1 स्टेटला काहीतरी H1 एन्थॅल्पी असणार आहे, या 2 स्टेटला काहीतरी H2 एन्थॅल्पी असणार आहे, या 3 स्टेटला काहीतरी H3 एन्थॅल्पी असणार आहे. बरोबर. त्याच्यानंतर ह्या स्टेट 4ला काहीतरी H4 एन्थॅल्पी असणार आहे. आणि त्याचाच आपण इथं काय करणार, रिलेशन एस्टॅब्लिश करणार आहे. बघा इथं तुम्ही Q1 हीट एनर्जी सप्लाय केली. मग आता मी जर तुम्हाला H2 जर राईट करायला लावला, इफ आय वॉन्ट टू राईट दी H2ला मी कसं राईट करू शकतो, हा H2 नथिंग बट दी समेशन ऑफ दिस Q1 अँड H1. बरोबर. H2ला मी कसं राईट करू शकतो, H2 विल बी नथिंग बट दी H1 प्लस Q1. बरोबर. मग मी Q1 काय सांगू शकतो, ऑब्वियसली Q1 विल बी इक्वल टू नथिंग बट दी H2 मायनस H1. क्लिअर झालं. हे एक रिलेशन आपल्याला भेटलेलं आहे. नेक्स्ट बघा, आता हा H3 मला लिहायचा असेल तर H3 कसा लिहू शकतो बघा, H2 तुम्हाला भेटलेला आहे आणि H2 मधनं हा Q2 तुम्ही काय केलेला आहे, मायनस केलेला आहे, मग तुम्हाला H3 भेटणार आहे. म्हणजे मी इथं रिलेशन काय सांगू शकतो, दॅट H2 मायनस Q2 विल बी नथिंग बट दी H3. बरोबर. म्हणजेच Q2 विल बी नथिंग बट दी H2 प्लस H3. हा एक काय भेटलेला आहे, आपल्याला रिलेशन भेटलेला आहे. नेक्स्ट जर मी H4 आणि H1 मध्ये जर रिलेशन किंवा H3 आणि H4 मध्ये जर रिलेशन भेटलं तर इथं बघा ह्या H3 मध्ये ज्यावेळेस आपण हा WP सप्लाय केलेला आहे त्याच्यानंतर H4 भेटलेला आहे. म्हणजे मी P काय राईट करू शकतो, दॅट H3 प्लस WP विल बी नथिंग बट दी H4. सो मी WP जर राईट करायचं म्हटलं तर आय कॅन राईट दिस H4 मायनस H3. ओके, दिस विल बी नथिंग बट दी WP. आणि नेक्स्ट जर बघितलं दिस H4 आणि H1 जर आपल्याला राईट करायचं असेल तर कसं राईट करू शकतो, ऑब्वियसली दिस H1 विल बी नथिंग बट दी H4 प्लस Q1. बरोबर. कारण ही Q1 हीट एनर्जी आपण काय केलेली इथं सप्लाय केलेली आहे. मग हे सगळे रिलेशन आपल्याला इथं भेटलेलं आहे. आता नेक्स्ट आपल्याला जी बघायची आहे, या सायकलची काय बघायची आहे, इफिशियन्सी बघायची आहे. नाव इफ आय वॉन्ट टू कॅल्क्युलेट दी इफिशियन्सी, मला सांगा जनरल जो थर्मल इफिशियन्सी फॉर्म्युला आहे तो काय आहे आपला, इट इज नथिंग बट दी नेट वर्क डन डिवाइड बाय एनर्जी सप्लाइड. आणि किती एनर्जी सप्लाय केली होती आपण, Q1 एनर्जी सप्लाय केली होती. आता इथं नेट वर्क डन जर बघितलं तर बघा WT एवढं वर्क डन झालेलं आहे आणि WP एवढं वर्क डन झालेलं आहे. मग त्याचं काय करू शकतो आपण, नेट वर्क डन कसं कॅल्क्युलेट करू शकतो, इट इज नथिंग बट दी WT मायनस WP. ओके, बाय दिस विथ दी हेल्प ऑफ दिस फॉर्म्युला आपण नेट वर्क डन कॅल्क्युलेट करू शकतो. टर्बाईनचं वर्क डन मायनस पंपचं वर्क डन डिवाइड बाय Q1. आता इथं बघा, इथं जर बघितलं तर WT आपल्याला काय भेटलेलं आहे, फ्रॉम दिस इथं जर बघितलं तर WT आपल्याला भेटलेलं आहे. ओके, इथं जर बघितलं इथलं जर रिलेशन तुम्ही राईट केलं तर H2 साठी मी काय रिलेशन राईट करू शकतो, इट इज नथिंग बट दी H1 मायनस WT. बरोबर. H1 मायनस WT, कारण ह्या H1 मधनं हा WT आपण सबट्रॅक्ट केलेला आहे, मग H2 भेटलेला आहे. बरोबर. मग मला WT राईट करायचं असेल तर मी काय राईट करू शकतो, WT इज नथिंग बट दी H1 मायनस H2. सो आय विल राईट हिअर H1 मायनस H2. बरोबर. मायनस WP आपल्याला काय भेटला होता, फ्रॉम हिअर वी गॉट WP इज नथिंग बट दी H4 मायनस H3. बरोबर. H4 मायनस H3. सो आय कॅन राईट H4 मायनस H3 डिवाइड बाय Q1 आपल्याला काय भेटणार आहे, यू कॅन सी हिअर Q1 इज नथिंग बट दी H1 मायनस H4. इथं जर बघितलं तर H1 मधनं H4 मायनस केल्यानंतर काय भेटणार आहे, Q1 भेटणार आहे. सो इट विल बी H1 मायनस H4. So with the help of this you can calculate the efficiency of this Rankine cycle. Rankine cycle ची आपण काय करू शकतो, इथं efficiency calculate करू शकतो. ओके, सो दिस इज नथिंग बट दी फॉर्म्युला ऑफ द रँकिन इफिशियन्सी. नव आता इथं आणखी काही आपण काय करतोय, काही टर्म डिफाईन करणार आहे की ज्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनं महत्त्वाच्या आहे. दॅट इज नथिंग बट दी स्टीम रेट और स्पेसिफिक स्टीम कन्झम्पशन. ओके, स्पेसिफिक स्टीम कन्झम्पशन, ज्याला तुम्ही SSC पण म्हणता. ओके, याच्यावरती पण काय होऊ शकतं, क्वेश्चन विचारलं जाऊ शकतं. ना व्हॉट इज दिस स्टीम रेट, किंवा हा जो स्पेसिफिक स्टीम कन्झम्पशन आहे त्याला कशाला तुम्ही हा स्पेसिफिक स्टीम कन्झम्पशन म्हणणार, किंवा तुम्ही कशाला स्टीम रेट म्हणणार. इफ यू वॉन्ट टू डिफाईन दिस स्टीम रेट इज नथिंग बट दी रेट ऑफ द स्टीम फ्लो इन kg पर सेकंद. ओके, ऑब्वियसली kg पर सेकंदमध्ये आपण त्याचा रेट देणार आहे की पर सेकंद किती kg स्टीम तुमची पास होत आहे. रिक्वायर्ड
required to produce unit shaft output. ओके, युनिट शाफ्ट आउटपुट म्हणजे जर तुम्हाला 1 किलोवॅट एवढं जर आउटपुट जर घ्यायचं असेल किंवा 1 किलोवॅट एवढी जर इलेक्ट्रिसिटी जर प्रोड्यूस करायची असेल तर तुम्हाला किती रेटनं त्या स्टीमला तुम्हाला सप्लाय करावं लागणार आहे किंवा किती kg पर सेकंद तुम्हाला स्टीम सप्लाय करावं लागणार आहे. दॅट इज नथिंग बट दी स्टीम रेट. क्लिअर झालं. सो आय कॅन राईट दिस SSC इज नथिंग बट दी 1 डिवाइड बाय W नेट वर्क डन. ओके, and the unit of this will be nothing but the kg per kilowatt per second, right? Obviously कारण 1 काय पाहिजे आपल्याला युनिट आपण काय करतोय स्टीम फ्लो सप्लाय करतोय फॉर रिक्वायर्ड वर्क डन. क्लिअर. नेक्स्ट जे आपल्याला इथं क्वांटिटी डिफाईन करायची आहे दॅट इज नथिंग बट दी हीट रेट. मग आता हा हीट रेट काय आहे बघा, लक्षात घ्या. दिस हीट रेट इज नथिंग बट दी रेट ऑफ इनपुट हीट रिक्वायर्ड म्हणजे इनपुट तुम्ही किती हीट दिली पाहिजे इन ऑर्डर टू प्रोड्यूस दी युनिट शाफ्ट आउटपुट. ओके, युनिट शाफ्ट आउटपुट जर तुम्हाला पाहिजे असेल, इफ यू वॉन्ट दी 1 किलोवॅट ऑफ दी एनर्जी टू प्रोड्यूस, तुम्हाला जर 1 किलोवॅट एनर्जी जर प्रोड्यूस करायची असेल तर हाऊ मच हीट एनर्जी यू शुड सप्लाय. ओके, हाऊ मच हीट एनर्जी इन वी कॅन से इन दी किलोजूल पर सेकंद. ओके, किलोजूल पर सेकंद यू मस्ट सप्लाय इन ऑर्डर टू प्रोड्यूस दी युनिट शाफ्ट आउटपुट किंवा आपण काय म्हणू शकतो 1 किलोवॅट इलेक्ट्रिसिटी. ओके, सो वी कॅन डिफाईन दिस हीट रेट. दिस हीट रेट कॅन बी गिवन बाय दी फॉर्म्युला इज इक्वल टू Q1 डिवाइड बाय WT मायनस WT. ऑब्वियसली बघा इनपुट काय देताय तुम्ही Q1 देताय आणि तुम्हाला नेटवर्क डन किती भेटतंय WT मायनस WP. सो वी हॅव डिफाईन लाईक दिस. आणि वरती जर बघितलं तुम्ही एफिशियन्सीचा फॉर्म्युला तुम्हाला काय भेटला होता, इट इज नथिंग बट दी WT मायनस WP डिवाइड बाय Q1 आणि इथं आपल्याला कम्प्लिटली ऑपोजिट भेटलेला आहे Q1 डिवाइड बाय WT मायनस WP. ओके, so we can write it as a 1 divided by or inverse of the efficiency. Okay, so what will be the unit of this one? It is nothing but the kilojoule per kilowatt per second. Clear. So this is nothing but the heat rate over here. Clear झालं. मग आता नेक्स्ट आपल्याला जो लास्ट टॉपिक इथं बघायचा आहे दॅट इज दी फ्रॅक्शन ऑफ दी टोटल हीट ट्रान्सफर. म्हणजेच इथं जर बघितलं तर बघा इथं काय आहे, तुम्ही इकॉनॉमायझर प्रोव्हाइड केलेला आहे, इथं काय केलेलं आहे इव्हॅपोरेटर प्रोव्हाइड केलेला आहे आणि इथं काय केलेलं आहे सुपर हीटर प्रोव्हाइड केलेलं आहे. तर ही तुम्ही स्टीमला जी हीट एनर्जी सप्लाय केलेली आहे तर टोटल हीट एनर्जी सप्लाय केलेली आहे त्याच्यामधली इकॉनायझरने किती केलेली आहे, इव्हॅपोरेटरने किती केलेली आहे, सुपर हीटरने किती केलेली आहे ते आपल्याला डिफाईन करायचं आहे. बरोबर. लेट्स से की हा 5 इथं पोर्शन आहे, 6 पोर्शन आहे. मग मला सांगा हा इकॉनायझर किती सप्लाय करतोय, ऑब्वियसली H5 मायनस H4. बरोबर. त्याच्यानंतर हा इव्हॅपोरेटर किती सप्लाय करतोय, ऑब्वियसली H6 मायनस H5. बरोबर. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट जर बघितलं तर हा सुपर हीटर किती सप्लाय करतोय, ऑब्वियसली इट इज नथिंग बट दी H1 मायनस H6. बरोबर. सो त्याचंच आपण काय करणार आहे टोटल हीट एनर्जीचा फ्रॅक्शन आपण इथं काय करणार आहे राईट करणार आहे. सो इफ यू वॉन्ट टू राईट दी फ्रॅक्शन ऑफ द टोटल हीट ट्रान्सफर तर इकॉनॉमायझरमध्ये किती हीट ट्रान्सफर झालेली आहे, वी कॅन राईट दॅट फ्रॅक्शन ॲज Q इकॉनॉमायझर डिवाइड बाय टोटल Q1 and it will be equal to how much, it is nothing but the H5 minus H4 divided by H1 minus H4. Clear. Again if you see for the evaporator साठी जर तुम्ही जर बघितला तर it will be Q evaporator divided by Q1 and it will be how much H6 minus H5 divided by H1 मायनस H4. ओके, हा H काय आहे, इट इज नथिंग बट दी एन्थाल्पी. ओके, त्याच्यानंतर आता जर तुम्हाला जर सुपर हीटरसाठी राईट करायचं असेल, इफ यू राईट दी सुपर हीटर, मग सुपर हीटरसाठी कसं राईट करू शकता QSH डिवाइड बाय Q1 इट विल बी इक्वल टू H1 minus H6 divided by H1 minus H4. Okay, these are the formulas with the help of which you can increase the you can write these formulas for the equalizer, evaporator and superheater. That is nothing but the fraction of the total heat transfer. Okay, so this is nothing but the total discussion about the thermal power plant. आपण काय केलेलं आहे डिटेल डिस्कशन केलेलं आहे थर्मल पॉवर प्लांटचे जे कंपोनंट आहे त्याचं प्रत्येकाचं फंक्शन काय आहे आणि ॲक्च्युअली थर्मल पॉवर प्लांट वर्क कसा होतो. ओके, सो दिस आर दी कंप्लीट डिस्कशन. हे काय आहे ब्लॉक डायग्राम पण तुम्ही बघू शकता. ही ब्लॉक डायग्राम क्लिअरली काय करा तुम्ही ऑब्झर्व करा सो दॅट यू विल हॅव दी क्लिअर आयडिया. ओके, आणि जे ॲनिमेशन शो केलेलं आहे त्याच्यामधनं पण तुम्हाला काय आले क्लिअर आयडिया झालेली आहे. आता हा जो थर्मल पॉवर प्लांट जे आहे एक्झाममध्ये याच्यावरती MCQ कसे विचारले जाऊ शकतात तर ऑब्वियसली मोस्ट ऑफ दी MCQs विल बी ऑन द बेसिस ऑफ द फंक्शन ऑफ दिस डिफरंट कंपोनंट. ओके, याच्यामध्ये जे डिफरंट कंपोनंट आपण प्रोव्हाइड केलेले आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल जर इथं जर बघितलं तर आपण सुपर हीटर प्रोव्हाइड केलेलं आहे, रीहीटर प्रोव्हाइड केलेलं आहे, इकॉनॉमायझर प्रोव्हाइड केलेलं आहे, इव्हॅपोरेटर इथं आहे, त्याच्यानंतर तुम्ही कोल गॅसेस इथं कोल फ्यूल इथं सप्लाय करताय. ओके, त्याच्यानंतर फीड पंप इथं प्रोव्हाइड केलेला आहे, हाय प्रेशर हीटर आहे, लो प्रेशर हीटर आहे, त्याच्यानंतर हाय प्रेशर टर्बाईन आहे, लो प्रेशर टर्बाईन
इंटरमेजिएट प्रेशर टर्बाईन जनरेटर आहे. ओके, डिफरंट प्रोसेस आहे आणि कसा फ्लो होतोय ते पण आपण क्लिअरली बघितलेलं आहे. तर याच्यावरती तुमचे काय असणार आहे, मोस्ट ऑफ द MCQज असणार आहे. आणि इथं जे सायकल आपण फॉलो करू शकतो रँकिंग सायकल, तर त्याच्यावरती पण काय करू शकता, तुम्हाला एक्झाममध्ये MCQ आस्क करू शकता. रँकिंग सायकलची इफिशियन्सी असेल, त्याच्यानंतर स्टीम रेट असेल, हीट रेट असेल किंवा फ्रॅक्शन ऑफ द टोटल हीट ट्रान्सफर असेल. ओके, तर हे बेसिक MCQ याच्यावरती विचारले जाऊ शकता. सो बी रेडी फॉर दॅट वन. व्यवस्थित काय करा, नोट्स बनवा. इन दी नेक्स्ट विल डिस्कस दी न्यूक्लियर पॉवर प्लांट. ओके, so this will be the end of this lecture. We will meet into the next. Okay, thank you.